जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय SM या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक पाहणार आहोत. येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी या टॉपिकवर जवळपास 1000+ प्रश्नांचा सराव करणार आहोत. हे रिव्हिजन आपलं सुपरफास्ट रिव्हिजन असणार आहे. तर पहा मित्रांनो, चालू घडामोडी या टॉपिकवर डिसेंबर 2025 पासून ते आजपर्यंत कोणकोणत्या चालू घडामोडी घडलेल्या आहेत तर त्याच्यावरच आधारित आपण क्वेश्चन घेतलेले आहेत. तर कोणतीही एक्झाम असू द्या मित्रांनो, चालू घडामोडी याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर आजच्या एकाच व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर 2024 पासून ते आजपर्यंत प्रश्न घेतलेले आहेत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. जवळपास 1000+ प्रश्न आपण एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पहा. आणि याच्या आधी पण आपण इतिहासाचे जवळपास 300+ प्रश्नांचा सराव याचा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्याच्यानंतर भूगोलाचा सुद्धा 200+ प्रश्नांचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित पहा. वन लाइनर क्वेश्चन घेतलेले आहेत मित्रांनो. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. आणि याची सर्वाची PDF सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे. सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झाला असा प्रश्न विचारू शकतात. तर राम सुतार यांना 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर पाहूया मग आत्तापर्यंतचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेले आहेत. तर 2021 या वर्षाचा पुरस्कार आशा भोसले यांना मिळालेला आहे. 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर 2023चा पुरस्कार अशोक सराफ यांना मिळालेला आहे. आणि 2024चा राम सुतार यांना मिळालेला आहे. तर पाहूया मित्रांनो महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल काही महत्त्वाची माहिती. तर बघा मग मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. बघा मित्रांनो, परीक्षेला आता कसा प्रश्न विचारू शकतात. महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता, तर त्याचं नाव आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार. तर हे असेच प्रश्न परीक्षेला विचारू शकतात. तर पहा मग या पुरस्काराची स्थापना कधी झाली मग, तर 1995 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना झाली. तर मग आता हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो, तर आरोग्य सेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या पुढील टॉपिकसाठी हा पुरस्कार दिला जातो. ओके. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट बघा, पुरस्काराचे स्वरूप कसे आहे मग, तर 25 लाख रोख, शाल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते. ओके. तर त्याच्याबद्दल अजून महत्त्वाचा पॉईंट, पहिला पुरस्कार कोणाला मिळाला मग, तर पु ल देशपांडे यांना पहिला पुरस्कार मिळालेला आहे. तर कधी मिळाला असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तर 1996ला. ओके. 1996ला पु ल देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. ओके. तर मग आता बघा महिलांना कोणाकोणाला मिळाला, तर आतापर्यंत जवळपास 4 महिलांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. तर त्या 4 महिला कोण आहेत मग, तर लता मंगेशकर, राणी बंग, सुलोचना लाटकर आणि आशा भोसले या 4 महिलांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल ही सर्व माहिती व्यवस्थित लक्षात घ्या. पहा मग मित्रांनो, पुढचा प्रश्न, जागतिक क्षयरोग दिवस 2025 तर कधी असतो मग, तर जागतिक क्षयरोग दिवस म्हणजेच TB दिवस 2025चा 24 मार्च या दिवशी साजरा केला जातो. ओके. तर याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया आपण. तर 1882 मध्ये डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी TBला कारणीभूत असलेला जीवाणूचा शोध लावला. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, TBला कारणीभूत असलेला जीवाणूचा शोध कोणी लावला, तर डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी TBला कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध लावला. कधी, तर 1882 मध्ये. ओके. तर पाहूया पुढचा पॉईंट, 2030च्या जागतिक क्षयरोग निर्मूलन उद्दिष्टाच्या 5 वर्ष आधीच म्हणजेच 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याचे भारताचे ध्येय आहे. ओके. तर हे व्यवस्थित सर्व पॉईंट लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा, साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शिवेंद्रराजे भोसले यांची निवड करण्यात आलेली आहे. बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिवेंद्रराजे भोसले यांची निवड करण्यात आलेली आहे. ओके. 99व्या. तर आता काही अजून महत्त्वाचे याच्याबद्दल पॉईंट पाहूया.
तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने. तर कधी आणि कुठे आणि कितवे ते आपण आता पाहूया. तर पहा मग 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झाले तर नाशिक या ठिकाणी झाले. तर त्याचे अध्यक्ष कोण होते मग तर जयंत नारळीकर हे 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर 95व्या कोण होते तर भारत सासने हे 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झाले तर लातूर या ठिकाणी झाले. ओके. त्याच्यानंतर बघा 96वे कुठे झाले मग तर 96वे झाले वर्धा या ठिकाणी आणि अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. ओके, हे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर 97वे कुठे झाले तर अमळनेर या ठिकाणी 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभणे. ओके. त्याच्यानंतर बघा 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झाले मग तर नवी दिल्ली या ठिकाणी झाले. ओके. आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर तारा भवाळकर हे त्याचे अध्यक्ष होते. हे सर्व पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. बघूया पुढचा प्रश्न. संजोग गुप्ता यांची ICCचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न याच्यावर तयार होऊ शकतो. ICCचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांचं नाव आहे संजोग गुप्ता. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट पहा. देशातील पहिला 6 पदरी बोगदा महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे. बघा, देशातील पहिलाच आहे हा 6 पदरी बोगदा. तर तो कुठे आहे महाराष्ट्रामध्ये आहे. तर बघा मग समृद्धी महामार्गावर हा बोगदा आहे आणि ठिकाण कुठे आहे मग तर इगतपुरीजवळ हा बोगदा आहे. ह्याची लांबी जर विचारली तर 7.8 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा. उत्तर प्रदेश राज्यात भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे. बघा, भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कुठे सुरू करण्यात आली तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आली. तर स्थान कुठे आहे मग तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये. त्याच्यानंतर याचे वैशिष्ट्य काय मग तर ही भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा. वरुण युद्ध अभ्यास द्विपक्षीय नौदल सराव तर कोणादरम्यान झाला मग तर भारत नौदल आणि फ्रेंच नौदल या दोन देशांच्या नौदलादरम्यान वरुण युद्ध अभ्यास हा द्विपक्षीय नौदल सराव झालेला आहे. तर कोणत्या दिवशी झाला तर 19 ते 22 मार्च 2025 या दिवसादरम्यान या सराव झालेला आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 14वा नौदल सराव इंद्र. बघा, 14वा नौदल सराव इंद्र तर कोणत्या दोन देशादरम्यान झाला तर भारत आणि रशिया यांच्या दरम्यान 14वा नौदल सराव इंद्र नावाचा झालेला आहे. भारत आणि रशिया यांच्या दरम्यान कधी झाला मग तर 28 मार्च ते 2 एप्रिल 2025 या तारखेला झालेला आहे. आणि याची सुरुवात कधीपासून झालेली आहे तर 2003 पासून या इंद्र नावाच्या सरावाची सुरुवात झाली, जो भारत आणि रशिया या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा. 2025 हे गगनयान वर्ष म्हणून घोषित झालेले आहे. बघा, महत्त्वाचं आहे. 2025 हे वर्ष काय म्हणून घोषित झालेले आहे तर गगनयान वर्ष म्हणून घोषित झालेले आहे. तर याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट्स पहा. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने तर याचे प्रमुख व्ही नारायण यांनी 2025 हे गगनयान वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. तर इस्रोचे प्रमुख कोण आहेत तर व्ही नारायण. हे सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्या. तर याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट बघा. तर आता इस्रोची स्थापना. तर इस्रोची स्थापना कधी झाली 15 ऑगस्ट 1969. ओके, 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना झाली. तर डॉक्टर विक्रम साराभाई यांना या संस्थेचे जनक म्हटले जाते. व्यवस्थित लक्षात घ्या. विक्रम साराभाई यांना इस्रोचे जनक म्हटले जाते आणि इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. तर आता काही आपण ज्या मोहिमा आखल्या होत्या त्या आपण आता व्यवस्थित पाहूया. तर चंद्रयान 1 मोहीम तर कधी मग प्रक्षेपित तारीख आहे चंद्रयान 1ची तर 22 ऑक्टोबर 2008 ही चंद्रयान 1ची तारीख आहे.
त्याच्यानंतर चंद्रयान 2 तर प्रक्षेपणाची तारीख काय आहे मग, तर 22 जुलै 2019. त्याच्यानंतर चंद्रयान 3 याची प्रक्षेपणाची तारीख किती आहे मग, तर 14 जुलै 2023. हे सर्व व्यवस्थित लक्षात घ्या. ओके. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. IPL 2025 विजेते कोण आहेत मग, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. ओके. RCB. IPL 2025चा विजेता आहे RCB. ओके. विजेते आहेत RCB आणि उपविजेते आहेत पंजाब किंग्स. ओके. हे व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा. भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक हैदराबाद येथे असून त्याचे नाव सबरंग आहे. बघा, भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक कुठे आहे मग, तर हैदराबाद या ठिकाणी आहे आणि त्याचे नाव काय मग, तर सबरंग हे नाव त्याचे आहे. नेक्स्ट पॉईंट बघा. गुजरात राज्यातील आणंद येथे देशातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. देशातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात येणार आहे, तर गुजरात राज्यातील आणंद या ठिकाणी देशातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 51वे G7 शिखर संमेलन 2025 कॅनडा येथे सुरू झाले. बघा, G7 शिखर संमेलन 2025 कितवे होते, तर 51वे होते आणि कुठे सुरू झाले, तर कॅनडा या देशामध्ये सुरू झाले. ओके. तर अजूनही विचारू शकतात आपल्याला 2024चे कुठे झाले, तर 2024चे इटली या देशामध्ये झाले, 2023चे जपान या देशामध्ये आणि 2022चे जर्मनी या देशामध्ये G7 शिखर संमेलन झाले आणि 2025चे कुठे झाले, तर कॅनडा या ठिकाणी झाले आणि 2025चे 51वे शिखर संमेलन होते. आता विचारू शकतात G7 सदस्य देश कोणते आहेत, तर कोणते आहेत मग, तर कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटन हे आहेत. त्याच्यानंतर बघा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा देखील G7चा सदस्य आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट बघा. याशिवाय युरोपियन युनियन हा देखील परिषदेत सहभागी होते ह्या 2025च्या. व्यवस्थित लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न पहा. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 भारताचा कितवा क्रमांक आहे मग, तर 151वा. ओके. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक 151वा. व्यवस्थित लक्षात घ्या. तर बघा मग, भारत 180 पैकी 151व्या स्थानावर आहे. एकूण 180 देशांच्या यादीमध्ये भारताचे स्थान 151वे. ओके. मग पहिल्या स्थानावर कोण आहे बघा, तर पहिल्या स्थानावर नॉर्वे हा देश आहे आणि शेवटच्या स्थानावर कोण आहे मग, तर इरिट्रिया या नावाचा देश शेवटच्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर बघा, 2024 मध्ये भारताचा क्रमांक किती होता मग, तर 159. 159 हा 2024 मध्ये भारताचा क्रमांक होता. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा. जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिवस 2025 कधी असतो मग, तर 3 मे या दिवशी जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. ओके. 3 मे. ओके. व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, 2025ची थीम खूप महत्त्वाची आहे. ह्या थीम विचारू शकतात. 2025ची थीम काय होती मग, तर नवीन जगात रिपोर्टिंग, प्रेस स्वातंत्र्य आणि माध्यमांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव ही 2025ची थीम होती. ओके. चला पुढचा प्रश्न पहा. फ्रेंच ओपन 2025 विजेता कोण आहे मग, तर कार्लोस अल्कराज हा फ्रेंच ओपन 2025चा विजेता ठरलेला आहे. पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्कराज हा विजेता ठरलेला आहे. तर तो कोणत्या देशाचा आहे, तर स्पेन या देशाचा आहे. आणि महिला एकेरीमध्ये कोण आहे मग विजेती, तर कोको गॉफ ही महिला एकेरीमध्ये विजेती ठरलेली आहे आणि ती अमेरिका या देशाची आहे. ओके. चला पुढचा प्रश्न पहा. 6वी बिमस्टेक शिखर परिषद बँकॉक थायलंड येथे झाली. बघा, 6वी बिमस्टेक शिखर परिषद कुठे झाली मग, तर बँकॉक थायलंड या ठिकाणी ही परिषद झाली. तर याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट बघा, तर 3 ते 4 एप्रिल 2025 या दिवशी 6वी बिमस्टेक परिषद बँकॉक थायलंड या ठिकाणी झाली. तर त्याची थीम काय होती मग, तर बिमस्टेक समृद्ध, लवचिक आणि खुले. तर ही 2025ची 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेची थीम होती. तर 4थी बिमस्टेक परिषद 2018ला झाली होती आणि ती काठमांडू नेपाळमध्ये झालेली होती.
ओके. आणि मग 5वी कुठे झाली होती मग, तर ही 5वी 2022ला झाली होती. तर कोलंबो श्रीलंका या देशामध्ये झाली होती आणि ती ऑनलाईन झाली होती कोरोनामुळे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025 तर कोणत्या दिवशी झाली मग, तर 29 मार्च 2025 राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025 कोणत्या ठिकाणी पार पडली मग, तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. आणि या परिषदेचे उद्घाटन कोणी केले मग, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय पर्यावरण परिषद याचे उद्घाटन केले. ओके. चला पुढचा प्रश्न पहा. पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्समध्ये बघा, पहिला खेलो इंडिया बीच गेम्स तर यामध्ये विजेता कोण ठरला मग, तर मणिपूर संघ विजेता ठरला आणि महाराष्ट्र हा उपविजेता ठरलेला आहे. ओके, पहिला खेलो इंडिया बीच गेम्समध्ये. त्याच्यानंतर बघा आयोजनाचे स्थळ तर कोणते होते मग, तर दीव, दादरा नगर हवेली आणि दमण व दीव हे आयोजनाचे स्थळ होते. तर कोणत्या कालावधीमध्ये पार पडली, तर 19 ते 24 मे 2025 या कालावधीमध्ये पहिला खेलो इंडिया बीच गेम्स हा पार पडला. त्याच्यानंतर याचे उद्दिष्ट तर काय होते मग, तर बीच खेळांना प्रोत्साहन देणे आणि युवा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तर याचेच हे उद्दिष्ट होते. त्याच्यानंतर बघा जागतिक पर्यावरण दिवस 2025 तर मग आता पहा जागतिक पर्यावरण दिवस 2025 बद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स. तर याची थीम काय होती 2025ची, तर बीट प्लास्टिक पोल्युशन ही 2025ची जागतिक पर्यावरण दिवसाची थीम होती. त्याच्यानंतर बघा 2025चा आयोजक देश कोण होता मग, तर कोरिया प्रजासत्ताक हा 2025चा आयोजक देश होता. तर 1973 पासून दरवर्षी आयोजित केला जातो जागतिक पर्यावरण दिवस 1973 पासून. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. तर पहा मग आता जागतिक पर्यावरण दिवस हा भारतामध्ये आतापर्यंत आयोजन कधी केले गेले मग, तर 1977ला नवी दिल्ली या ठिकाणी, त्याच्यानंतर 2011ला नवी दिल्ली या ठिकाणी आणि 2018ला नवी दिल्ली या ठिकाणी. ओके. चला पुढचा प्रश्न पहा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पद्म पुरस्कार 2025 व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पद्म पुरस्कार 2025 तर याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया. तर पहा मित्रांनो, पद्मविभूषण पुरस्कार किती जणांना मिळाला, तर 7 जणांना मिळाला. पहा मित्रांनो, डायरेक्ट परीक्षेला प्रश्न विचारू शकतात. पद्मविभूषण पुरस्कार 2025चा किती जणांना मिळाला, तर एकूण 7 जणांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला. तर पद्मभूषण पुरस्कार किती जणांना मिळाला, जवळपास 19 जणांना मिळालेला पुरस्कार आहे. त्याच्यानंतर पद्मश्री पुरस्कार 113 जणांना हा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. तर एकूण 139 पद्म पुरस्कारांचा वाटप केलेले आहे, 139. ओके. तर याच्यामध्ये आता आपण अजून काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया. तर महाराष्ट्राला मिळालेले पुरस्कार आता आपण पाहूया. तर महाराष्ट्रात पद्मविभूषण हा पुरस्कार कोणालाच मिळाला नाही. बघा, पद्मविभूषण पुरस्कार महाराष्ट्रामध्ये कोणालाच मिळालेला नाही. ओके. तर मग आता महाराष्ट्रात पद्मभूषण पुरस्कार कोणाला मिळाले ते आता आपण व्यवस्थित पाहूया. तर पहा मग, मनोहर जोशी यांना मरणोत्तर हा पुरस्कार मनोहर जोशी यांना मिळालेला आहे, पद्मभूषण पुरस्कार. त्याच्यानंतर बघा पंकज उधास यांना सुद्धा मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर शेखर कपूर यांना कला यासाठी पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे आणि एकूण 3 पद्मभूषण पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना मिळालेला आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. आता पाहूया महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कारांचे विजेते. ओके, पद्मश्री पुरस्कार तर कोणाला मिळाले मग, तर अच्युत रामचंद्र पालव यांना कला या शाखेसाठी पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर अरुंधती भट्टाचार्य यांना वाणिज्य आणि उद्योग यासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाला. अशोक सराफ यांना सुद्धा कला यासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाला. अश्विनी भिडे देशपांडे यांना कलासाठी मिळाला. चित्राम पवार यांना सामाजिक सेवासाठी मिळाला आणि जसपिंदर नरूला यांना कलासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर अजून आहेत बघा, मारुती चित्तमपल्ली यांना साहित्य आणि शिक्षणासाठी मिळाला.
राणेंद्र भाऊ मुजुमदार यांना कलासाठी, सुभाष शर्मा यांना कृषी, वासुदेव कामत यांना कला आणि डॉक्टर विलास डांगरे यांना औषध यासाठी पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे आणि एकूण 11 जणांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर पहा, महाराष्ट्राला एकूण 14 पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. डायरेक्ट थेट परीक्षेला प्रश्न विचारू शकतात. महाराष्ट्राला किती पद्म पुरस्कार मिळाले? तर एकूण 14 पद्म पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले. तर बघा मग, पद्मभूषण किती मिळाले? 3 आणि पद्मश्री 11 पुरस्कार मिळालेले आहेत. व्यवस्थित लक्षात घ्या. आणि पद्मविभूषण महाराष्ट्रामध्ये कोणालाच मिळालेला नाही. हा सुद्धा व्यवस्थित पॉईंट लक्षात घ्या. पुढचा पॉईंट बघा, ISSF विश्वचषक 2025ची स्पर्धा खूप महत्त्वाची आहे बघा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ISSF विश्वचषक स्पर्धा 2025 कुठे पार पडली? तर म्युनिक, जर्मनी या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. तर याच्यामध्ये भारताची कामगिरी आता आपण पाहूया. तर भारताने एकूण 4 पदके जिंकलेली आहेत. त्याच्यामध्ये 2 सुवर्ण आहेत आणि 2 कांस्य पदक मिळालेले आहेत. तर ते 2 सुवर्ण पदक कोणाला मिळाले मग आपण पाहूया. तर त्यांचं नाव आहे सुरुची सिंग आणि आर्या बोरसे आणि अर्जुन बाबुता यांना सुवर्ण पदक मिळालेले आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पहा, इंडियन सुपर लीग 2024-25. तर याच्याबद्दल महत्त्वाचा काही आपण पॉईंट्स पाहूया. तर इंडियन सुपर लीग 2024-25 तर ही एक फुटबॉल स्पर्धा आहे आणि 2024-25ची ही 11वी आवृत्ती आहे. तर सामना ठिकाण कुठे झाला मग? तर विवेकानंद युवा भारती क्रीडांगण या ठिकाणी सामना झालेला आहे. आणि स्टेडियमवर तर कोणत्या? तर कोलकाता. ओके, तर हेच आहे विवेकानंद युवा भारती क्रीडांगण स्टेडियमवर कोलकाता या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. ओके, तर याच्यामध्ये आता विजेता संघ किंवा विजेता कोण आहे? तर कोण आहे मग? मोहन बागान सुपर जायंट कोलकाता हे विजेते आहेत. आणि उपविजेते कोण आहेत? तर बेंगळुरू FC हे उपविजेते आहेत. व्यवस्थित लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न, मे 2025 साठीचे ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार महत्त्वाचा आहे बघा. 2025 मे यासाठीचे ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार. तर मग पुरुष प्लेयर ऑफ द मंथ तर विजेता कोण आहे मग? तर मोहम्मद वसीम हे UAEचा कर्णधार आहे. त्याच्यानंतर महिला प्लेयर ऑफ द मंथ कोण आहे मग? तर क्लो ट्रायॉन ही दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न पहा, भारतात आता एकूण 91 रामसर स्थळे झालेली आहेत. ओके, 91 रामसर स्थळे भारतामध्ये झालेली आहेत. तर जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो? तर 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिवस साजरा केला जातो. तर आशियातील सर्वात जास्त रामसर स्थळे भारतामध्ये आहेत, एकूण 91. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट बघा, जगात रामसर यादीमध्ये भारताचा 3रा क्रमांक राखतो. बघा, रामसर स्थळांच्या यादीमध्ये भारताचा 3रा क्रमांक लागतो. व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर पहिल्या क्रमांकावर कोण आहे मग? तर UK. तर हा पहिल्या क्रमांकावर आहे. तर UKमध्ये 176 रामसर स्थळे आहेत. त्याच्यानंतर बघा, मेक्सिको 144 रामसर स्थळे आणि तिसरा आहे भारत. तर याच्यामध्ये 91 रामसर स्थळे भारतामध्ये आहेत. ओके, तर बघा, भारतामध्ये एकूण 91 रामसर स्थळे आहेत. तर त्याच्यामध्ये तामिळनाडू हा पहिल्या क्रमांकाला आहे. तर त्याच्यामध्ये 20 रामसर स्थळे आहेत. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश 10 रामसर स्थळे आहेत. व्यवस्थित लक्षात घ्या. तर त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, भारताचे पहिले रामसर स्थळ 1991 साली समाविष्ट झाले. हा सुद्धा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. पहा, भारताचे पहिले रामसर स्थळ 1981 साली समाविष्ट झाले. त्याच्यानंतर भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते? तर सुंदरबन. ओके, पश्चिम बंगालमध्ये आहे. हे भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ आहे. त्याच्यानंतर बघा, भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ कोणते आहे मग? तर रेणुका हे हिमाचलमध्ये आहे. ओके, भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ रेणुका. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्रातील एकूण 3 ठिकाणी रामसर स्थळ यादीमध्ये आहेत. महाराष्ट्रात किती ठिकाणी आहेत मग? तर 3 ठिकाणी. ते 3 ठिकाण कोण आहे मग? कोणते आहे मग? तर त्याच्यामध्ये नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे 2019 मध्ये समाविष्ट झाले. त्याच्यानंतर लोणार सरोवर हे 2020 मध्ये समाविष्ट झाले आणि ठाण्याची खाडी हे 2022 मध्ये
रामसर स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट झाले. ओके, चला पुढचा प्रश्न. आयुष्यमान वय वंदना योजना नवीन दिल्ली सरकारने सुरू केली. बघा कोणती योजना, तर आयुष्यमान वय वंदना योजना. तर ही नवी दिल्ली या सरकारने सुरू केली. तर याच्यासाठी महत्त्वाचे पॉईंट, 70+ वय असणाऱ्यांसाठी ही योजना सुरू आहे आणि याच्यामध्ये 10 लाख रुपयांचे मोफत आरोग्य विमा दिला जातो. तर या योजनेची सुरुवात 28 एप्रिल 2025 या दिवसापासून सुरू करण्यात आलेली आहे. ही तारीख व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, तर मुख्यमंत्री कोण आहेत मग, तर रेखा गुप्ता यांनी ही योजना सुरू केली, दिल्लीच्या मुख्यमंत्री. ओके, चला पुढचा प्रश्न पहा. बिहार हे शहरी निवडणुकांसाठी ई मतदान प्रणाली वापरणारे भारतातील पहिले राज्य. बघा ई मतदान प्रणाली वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते, तर त्याचं नाव आहे बिहार. ओके, सुरुवात कधीपासून झाली, 28 जून 2025 पासून. आणि याचा मुख्य उद्देश काय होता, तर मतदारांचा सहभाग वाढवणे हा मुख्य उद्देश होता. नेक्स्ट, 39वा राजश्री शाहू पुरस्कार 2025. ओके, कोणाला मिळाला मग, तर पहिला आहे डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग 2023चा या दोघांना मिळालेला आहे. आणि 2024चा कोणाला मिळाला मग, तर डॉक्टर जब्बार पटेल यांना 2024चा आता नुकतीच घोषणा झालेली आहे. तर डॉक्टर जब्बार पटेल यांना 2024चा मिळालेला आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. तर याचे विजेते कोण आहेत, तर डॉक्टर जब्बार पटेल हे याचे विजेते आहेत. तर याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट पाहूत आपण. तर वितरण तारीख कधी वितरित करण्यात आला मग, तर 26 जून 2025 या दिवशी वितरित करण्यात आलेला आहे. तर याच दिवशी राजश्री शाहू महाराजांची 151वी जयंती साजरी करण्यात आली. ओके, तर त्याच्यानंतर बघा पुरस्कार देणारी संस्था कोण आहे, कोणती आहे मग, तर राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर ही संस्था पुरस्कार देणारी संस्था आहे. त्याच्यानंतर बघा पुरस्काराची सुरुवात व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कधी सुरुवात झाली, 1984 साली. पुरस्काराची सुरुवात 1984 साली. त्याच्यानंतर पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रोख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र. ओके, त्याच्यानंतर बघा पहिला पुरस्कार विजेते कोण आहेत मग, तर भाई माधवराव बागल. ओके, भाई माधवराव बागल हे पहिल्या पुरस्कारांचे विजेते आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर पहा ब्रिटनची गुप्तहेर संघटना MI6 च्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, बघा ब्रिटनची गुप्तहेर संघटना कोणती, MI6. तर याच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर त्यांचं नाव आहे ब्लेझ मॅट्रेबेली हे त्यांचं नाव आहे. तर याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट्स, 1909मध्ये MI6 च्या स्थापनेपासून पदावर येणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत, त्याच्यामुळं ह्या महत्त्वाच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा विद्यमान प्रमुख रिचर्ड मूर यांची जागा त्या घेतील. ओके, ज्यांनी 5 वर्षे हे पद भूषवलेले आहे. सध्याचे कोण आहेत, रिचर्ड मूर. आणि आता नवीन कोण झालेले आहे, तर ब्लेझ मॅट्रेबेली. ओके, ह्या ब्लेझ मॅट्रेबेली यांची जागा घेतलेली आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट, ISSF विश्वचषक स्पर्धा 2025ची म्युनिक या ठिकाणी पार पडलेली आहे. तर याच्यामध्ये भारताची कामगिरी आपण पाहूया. तर भारताने याच्यामध्ये 2 सुवर्ण आणि 2 कांस्य पदक जिंकलेली आहेत. तर ही स्पर्धा 2025ची म्युनिक जर्मनी या ठिकाणी पार पडलेली आहे. ओके, म्युनिक जर्मनी या ठिकाणी. आणि स्पर्धेचा कालावधी किती होता, 10 जून ते 14 जून 2025. ओके, भारताची कामगिरी 2 सुवर्ण 2 कांस्य पदक, एकूण 4 पदके भारताने जिंकलेली आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न पहा. जागतिक पर्यावरण दिन 2025. तर जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो, 15 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. तर 2025ची थीम कोणती होती, बीट प्लास्टिक पोल्युशन ही 2025ची जागतिक पर्यावरण दिनाची थीम होती. त्याच्यानंतर आयोजक देश कोणता होता, तर कोरिया प्रजासत्ताक हा 2025चा जागतिक पर्यावरण दिनाचा आयोजक देश होता. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट बघा, 1973 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. ओके, 1973 पासून. ओके, आता याच्यामध्ये भारतामध्ये आतापर्यंत आयोजन कधी झालेले आहे ते पाहूया. तर 1977मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी, त्याच्यानंतर 2011 आणि त्याच्यानंतर 2018. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया.
जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025मध्ये भारताचा 131वा स्थानावर घसरण झालेली आहे. बघा, जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025मध्ये भारताची 131व्या स्थानावर घसरण झालेली आहे. तर याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट्स पहा. तर जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025मध्ये आईसलँड या देशाने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. बघा, जागतिक लिंग निर्देशांक 2025 पहिला देश कोणता, तर आईसलँड. ओके, तर सलग 16व्या वर्षी आईसलँड या देशाने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलेले आहे. त्याच्यानंतर बघा भारताची क्रमवारी, तर 148 देशांपैकी भारत 131व्या स्थानावर आहे. तर मागील वर्षीपेक्षा 2 स्थानांनी घसरण झालेली आहे. तर याच्यामध्ये बघा नेपाळ 125व्या स्थानावर, श्रीलंका 130, भूतान 119, मालदीव 138 आणि पाकिस्तान 148व्या स्थानावर आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, भारताचे स्थान 131वे. नेक्स्ट 26वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025ची. तर स्थळ कुठे झाली, तर गुमी, दक्षिण कोरिया या ठिकाणी 26वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप पार पडली. ओके, तर या स्पर्धेचा कालावधी तर किती होता, 27 ते 31 मे 2025 या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडली. तर याच्यामध्ये आपल्या भारताची कामगिरी पाहूया. तर भारताने एकूण 24 पदके जिंकलेली आहेत. त्याच्यामध्ये 8 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्य पदक जिंकलेले आहे भारताने. आणि याच पदतालिकेमध्ये भारताचे स्थान दुसरे आहे. ओके, याच्यामध्ये आता टॉप 3 देश कोणकोणते आहेत, तर चीन 1 नंबरला आहे, दुसरा भारत आहे. ओके, आणि तिसरा कोणता देश आहे, तर तिसरा देश आहे जपान. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा पुढचा महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा पॉईंट बघा, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025. ओके, तर 2025चा बानो मुश्ताकमध्ये त्यांच्या हार्ट लॅम्प या कन्नड लघुकथा संग्रहासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025चा मिळालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची घोषणा जून 2004मध्ये करण्यात आली आणि 2005 पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 2005मध्ये प्रथम पुरस्कार. त्याच्यानंतर सुरुवातीला याला मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार असे म्हटले जात असे. ओके, आणि 2022मध्ये भारतीय लेखिका गीतांजली श्री यांच्या रेत समाधी या कादंबरीला हा पुरस्कार मिळालेला आहे. हे सर्व पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, भारताच्या लोकपालने नवीन ब्रीदवाक्य स्वीकारलेले आहे. बघा, भारताच्या लोकपालने एक नवीन ब्रीदवाक्य स्वीकारलेले आहे. तर ते स्वीकारण्याची तारीख 12 जून 2025. नवीन ब्रीदवाक्य काय आहे मग, तर नागरिकांना सक्षम करा, भ्रष्टाचार उघड करा, हे ब्रीदवाक्य आहे. त्याचा उद्देश काय आहे मग, तर संस्थात्मक दृश्यमानता आणि सार्वजनिक पोहोच वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ओके, चला नेक्स्ट, अमेरिकेच्या कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम. ओके, तर बघा अमेरिकेचे आहे ही कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम. तर याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट्स बघा, अमेरिकेच्या द्वितीय नामांकित कोको गॉफने शानदार कामगिरी करताना अंतिम सामन्यामध्ये बेलारूसच्या अग्रमानांकित आर्यना सबालेंका हिच्यावर रोमांचक विजय मिळालेला आहे. तर याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट काय, तर गॉफचे हे एकेरी पहिलेच फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. त्याच्यामुळे हे खूपच महत्त्वाचे आहे. ओके, चला नेक्स्ट, धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्णपदक मिळालेले आहे. बघा, धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायत याला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्णपदक मिळालेले आहे. ओके, तर हा पुरस्कार धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्णपदक मिळालेले आहे. आणि कधी, तर 19 जून 2025 तर रोजी दिल्लीमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान उपराष्ट्रपतींच्या हस्ते हे सुवर्णपदक मिळालेले आहे. ओके, नेक्स्ट, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 सर्वाधिक युनिकॉर्न असलेला देश कोणता, तर बघा हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 सर्वाधिक युनिकॉर्न असलेला देश तर कोणता आहे मग, तर अमेरिका. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा,
हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट बघा. सर्वाधिक युनिकॉर्न असलेले देश, तर पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका, दुसरा आहे चीन आणि तिसरा आहे भारत. तर याचे 64 युनिकॉर्नसह तिसऱ्या क्रमांकावर भारत आपला आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा 26वी आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा तर कोणत्या काळात पार पडली? 27 ते 31 मे 2025 या काळात पार पडली. तर कुठे पार पडली? तर गुमी, कोरिया प्रजासत्ताक या ठिकाणी पार पडली. तर याच्यामध्ये भारतीय खेळाडूंनी 24 पदके मिळालेली आहेत. तर त्याच्यामध्ये 8 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्य पदके भारताने मिळवलेली आहेत. ओके. नेक्स्ट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE च्या 150वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे. तर बघा महत्त्वाचं आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE चा 150वा वर्धापन दिन साजरा झालेला आहे. तर दिनांक कधी? तर 17 एप्रिल या दिवशी 150वा वर्धापन दिन साजरा झाला. तर BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना कधी झाली? 1 जुलै 1875 मध्ये. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. तर हे बघा आशियातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज BSE हा आहे. त्याच्यानंतर बघा 1875 मध्ये प्रेमचंद रॉयचंद कापूस व्यापारी आहेत हे, तर यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना केलेली आहे. परीक्षेला विचारू शकतात. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 तर हे स्थळ कुठे आयोजित करण्यात आली होती? तर थायलंड या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि याच्यामध्ये भारताची कामगिरी काय? तर भारताने एकूण 27 पदके पटकावलेली आहेत. तर त्याच्यामध्ये सुवर्ण पदके 4, रौप्य 10 आणि कांस्य पदके 13 ही भारताची कामगिरी आहे. तर याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट, तर आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 मध्ये टॉप 3 देश कोणते? तर पहिला आहे भारत, दुसरा दक्षिण कोरिया आणि तिसरा मलेशिया. तर हे व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट प्रश्न, जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये कोणत्या देशाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला येतोच. जागतिक शांतता निर्देशांक 2025 तर पहिला क्रमांक आइसलँड या देशाचा आहे. तर बघा मग जागतिक शांतता निर्देशांक 2025 बद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स. तर याच्यामध्ये भारताची रँक कितवी आहे मग? तर 163 देशांच्या यादीमध्ये भारताचे स्थान 115वे आहे. ओके. एकूण देश किती आहेत मग? 163 आणि भारताचा क्रमांक 115वा. ओके. आणि प्रथम क्रमांक आइसलँड या देशाचा आहे. आणि याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट म्हणजे 2008 पासून सातत्याने आइसलँड हा देश प्रथम क्रमांकावरच राहिलेला आहे. ओके. भारताची स्थिती तर 2025च्या या यादीमध्ये 115वे स्थान भारताचे आहे. ओके. तर सर्वात शांततापूर्ण देश कोणते आहेत मग? तर पहिला क्रमांक आइसलँड, त्याच्यानंतर आयर्लंड आणि त्याच्यानंतर न्यूझीलंड. ओके, हे व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा सर्वात कमी शांततापूर्ण देश तर कोणते आहेत मग? रशिया, युक्रेन आणि सुदान हे सर्वात कमी शांततापूर्ण देश आहेत. चला पुढचा प्रश्न बघा, 11वी ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांची बैठक पार पडलेली आहे. ओके. कितवी? तर 11वी. ओके. कुठे पार पडली? तर ब्राझील या देशामध्ये पार पडली. तर कोणत्या तारखेला? तर 25 एप्रिल 2025ला. तर याच्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व सुश्री शोभा करंदलाजे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तर याची थीम काय होती मग? तर अधिक समावेशक आणि शाश्वत प्रशासनासाठी हे भारताची थीम होती. या 11वी ब्रिक्स कामगार परिषदेची थीम होती. तर याच्यामध्ये जागतिक दक्षिणेचे सहकार्य मजबूत करणे याच्याबद्दल हे उद्देश होता. ओके. चला पुढचा पॉईंट बघा, देशातील पहिले डिजिटल संग्रहालय तर कोणत्या नावाने ओळखले जाते मग? तर अभय प्रभावन या नावाने देशातील पहिले डिजिटल संग्रहालय ओळखले जाते. तर याचं नाव कुठे आहे मग? तर पुणे या ठिकाणी आहे. त्याचं नाव काय? अभय प्रभावन. ओके. चला पुढचा पॉईंट बघा, 1 जुलै 2025 रोजी कोणत्या बँकेने आपला 70वा वर्धापन दिन साजरा केला? बघा 70वा वर्धापन दिन कोणत्या बँकेने साजरा केला मग? तर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने 1 जुलै 2025ला आपला 70वा वर्धापन दिन साजरा केला. तर बघा मग 1 जुलै
2025 SBIचा 70वा वर्धापन दिन. ओके. मग आता SBIची स्थापना कधी झाली मग? तर 1 जुलै 1955ला SBIची स्थापना झाली. तर ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. ओके. परीक्षेला प्रश्न विचारू शकतात. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती? तर त्याचं नाव आहे SBI. ओके. व्यवस्थित लक्षात घ्या. तर याचे मुख्यालय कुठे आहे मग? तर मुंबई या ठिकाणी याचे मुख्यालय आहे. ओके. तर आता काही आपण बँका आणि त्यांच्या स्थापना कधी झाल्या ते आपण पाहूया. तर बघा मग, बँक ऑफ कलकत्ताची स्थापना 1806ला. त्याच्यानंतर बँक ऑफ बॉम्बेची स्थापना 1840ला. त्याच्यानंतर बँक ऑफ मद्रासची स्थापना 1843ला. हे काही महत्त्वाच्या बँकांच्या स्थापना आहेत. व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा कुठे सुरू करण्यात आली? तर बघा मग, लेह लडाख या ठिकाणी भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा सुरू करण्यात आली. ओके. तर मग ही भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा लडाखमध्ये सुरू करण्यात आली आणि भारताची पहिली हायड्रोजन बस सेवा लडाखच्या लेहमध्ये सुरू करण्यात आली. ओके. कधी सुरू झाली? 25 जून 2025मध्ये. ओके. कोण सुरू करत आहे मग? तर NTPC म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ही सुरू करण्यात यांनी सुरू केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, वेव्ज पहिली शिखर परिषद 2025ची तर कुठे आयोजित केली मग? तर आयोजन आपल्या महाराष्ट्राकडे आहे. तर दिनांक कोणता आहे मग? 1 मे ते 4 मे 2025 या काळामध्ये ही परिषद पार पडणार आहे. ठिकाण कुठे आहे मग? तर मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर याच्यामध्ये ही शिखर परिषद पार पडणार आहे. याचे उद्घाटन कोण करणार आहे मग? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. ओके. व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, स्पेनला हरवून पोर्तुगालने जिंकली नॅशनल लीग चॅम्पियनशिप ट्रॉफी. ओके. नॅशनल लीग चॅम्पियनशिप ट्रॉफी कोणी जिंकली? पोर्तुगालने. ओके. कोणाला हरवले? स्पेनला हरवले. ओके. विजेता पोर्तुगाल, उपविजेता स्पेन. एवढं पॉईंट लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, कॅश प्लस मॉडेल याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट बघा. तर राजस्थान सरकारद्वारे राबवला गेलेला भारतातील पहिला राज्य नेतृत्वाखालील पायलट प्रकल्प हा आहे. ओके. भारतातील पहिला राज्य नेतृत्वाखालील पायलट प्रकल्प कोणता मग? कॅश प्लस मॉडेल, राजस्थान सरकारद्वारे राबवला गेलेला. त्याच्यानंतर बघा, अर्थशास्त्र S. महेंद्र देव यांची आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत मग? तर अर्थशास्त्रज्ञ S. महेंद्र देव. ओके. व्यवस्थित लक्षात घ्या. तर पहा मग, पूर्वीचे अध्यक्ष कोण आहेत मग? तर विवेक देवराय. ओके. देवराय हे पूर्वीचे अध्यक्ष होते. तर यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झालेले होते आणि मग त्यांच्या जागेवर आता कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर S. महेंद्र देव यांची नियुक्ती झालेली आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा, तर राष्ट्रपतींच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी यशस्वी सोळंकी ह्या आहेत. ओके. व्यवस्थित लक्षात घ्या. राष्ट्रपतींच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत मग? तर यशस्वी सोळंकी ह्या आहेत. ओके. तर आता यांच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट. तर पद कोणते आहे मग? तर राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला ADC. ओके. AD कॅम्प. त्याच्यानंतर बघा, पार्श्वभूमी काय आहे मग? तर भारतीय नौदलाच्या लॉजिस्टिक शाखेच्या अधिकारी त्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, ADCची भूमिका काय असते मग? तर राष्ट्रपतींचे लष्करी सहाय्यक, कार्यक्रमांचे समन्वयक आणि प्रोटोकॉल सांभाळणे हे ADCची भूमिका असते. त्याच्यानंतर बघा, ऐतिहासिक महत्त्व काय आहे मग? तर राष्ट्रपतींच्या ADC पदी निवड होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत. त्याच्यामुळे खूप महत्त्वाच्या आहेत. व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा पुढचा पॉईंट, ऊर्जा संक्रमण निर्देशांक ETI 2025 तर भारताचा क्रमांक कितवा आहे मग? तर 71वा भारताचा क्रमांक आहे. कशामध्ये? तर ऊर्जा संक्रमण निर्देशांक ETI 2025 मध्ये. ओके. तर 2025च्या ETI नुसार 118 देशांपैकी भारताचा क्रमांक 171वा आहे. ओके. तर प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर स्वीडन हा प्रथम क्रमांकावर देश आहे आणि शेवटचा कोण? तर कांगो हा शेवटच्या क्रमांकावर आहे.
त्याच्यानंतर बघा कोणची स्पर्धा आहे, तर नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025ची. तर विजेता कोण आहे मग, तर मॅग्नस कार्लसन. ओके, तर हा 7व्यांदा विजेतेपद याचे आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट चित्रपताका आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव 2025. ओके, तर ठिकाण कुठे पार पडला, तर पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई या ठिकाणी हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला मराठी चित्रपट 2025चा पार पडला. त्याचं नाव काय होतं, चित्रपताका. ओके, तर दिनांक कधी पार पडला, 21 ते 24 एप्रिल 2025 या काळामध्ये पार पडला. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, शाश्वत विकास उद्दिष्टे निर्देशांकात भारताचे स्थान एकूण किती देशांमध्ये कितवे आहे. तर बघा मग कोणतं आहे, तर शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकामध्ये भारताचे स्थान आहे 99. ओके, 167 देशांच्या यादीमध्ये भारताचे स्थान आहे 99. ओके, SDG निर्देशांकामध्ये फिनलँड प्रथम क्रमांकावर आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, लखनौमध्ये जगातील सर्वात मोठ्या एरोस्पेस ग्रँड टायटॅनियम युनिटचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. बघा, जगातील सर्वात मोठ्या एरोस्पेस ग्रँड टायटॅनियम युनिटचे उद्घाटन कुठे करण्यात आले, तर लखनौ या ठिकाणी. ओके, उद्घाटन भारताचे संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेले आहे. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्रात 22 जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिवस म्हणून साजरा होणार आहे. ओके, 22 जुलै काय म्हणून साजरा होणार आहे, शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिवस म्हणून साजरा होणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, दीव हा भारतातील पहिला जिल्हा आहे जो पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतो. बघा, भारतातील पहिला जिल्हा जो पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतो त्याचं नाव आहे दीव. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशनच्या 2025-26 या वर्षासाठी भारताचे अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. ओके, तर बघा मग एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन 2025-26 या वर्षासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर भारताची अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, पिंपरी चिंचवड ही हरित कर्जरोखे जारी करणारी भारतातील पहिली महानगरपालिका ठरलेली आहे. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर काय, तर हरित कर्जरोखे म्हणजेच ग्रीन बॉन्ड्स जारी करणारी भारतातील पहिली महानगरपालिका कोणती, तर तिचं नाव आहे पिंपरी चिंचवड. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, मोनॅको F2 शर्यत जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे मग, तर कुश मैनी. ओके, कुश मैनी हा पहिला भारतीय आहे ज्याने मोनॅको F2 शर्यत जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, DRDOने विकसित केलेला भारताचा पहिला फोटोनिक रडार कोणत्या प्रमुख तंत्रज्ञानाचा वापर करतो, तर त्याचं नाव आहे प्रकाश. फोटॉन या तंत्रज्ञानाचा वापर याच्यामध्ये होतो. त्याच्यानंतर बघा, पुण्यात देशातील पहिला डॉल्बी सिनेमा सुरू. ओके, तर देशातील पहिला डॉल्बी सिनेमा सुरू कोणत्या ठिकाणी, तर पुणे या ठिकाणी. ओके, त्याच्यानंतर बघा, खराडी येथील सिटी प्राईड चित्रपटगृहात भारतातील पहिला डॉल्बी सिनेमा याचे उद्घाटन झालेले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, राष्ट्रीय ग्रामपंचायत पुरस्कार 2025. तर याच्याबद्दल महत्त्वाचं पॉईंट, तर महाराष्ट्रातील 10वा ग्रामपंचायत जिल्हा गोंदिया महाराष्ट्र याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. ओके, नेक्स्ट, क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक झळकविणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये म्हणजेच टेस्ट, T20 आणि वन डे या तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक झळकविणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे, तर त्यांचं नाव आहे स्मृती मानधना. ओके, नेक्स्ट, 2025च्या आशियाई युवा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशात आहे, तर त्याचं नाव आहे उझबेकिस्तान. ओके, नेक्स्ट, कोणत्या भारतीय खेळाडूने 2025मध्ये युनायटेड स्टेट्स ओपन बॅडमिंटनचे विजेतेपद जिंकले, तर आयुष शेट्टी. ओके, नेक्स्ट पहा, उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन 2025चे यजमानपद कोणत्या शहरात आहे, त्याचं नाव आहे ग्रेटर नोएडा.
पंचवटी एक्सप्रेस याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट. तर बघा मग, तर धावत्या ट्रेनमध्ये ATM असलेली ही भारतातील पहिलीच एक्सप्रेस ठरलेली आहे. तर प्रश्न कसा विचारू शकतात, भारतातील पहिलीच एक्सप्रेस ज्याच्यामध्ये ATM आहे तर त्याचं नाव आहे पंचवटी एक्सप्रेस. व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा, भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर त्यांचं नाव आहे डॉक्टर नारायण. ओके. नेक्स्ट, मायकल मार्टिन हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. बघा, मायकेल मार्टिन तर हे आयर्लंडचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. नेक्स्ट, संतोष ट्रॉफी 78वा संस्करण विजेतेपद कोणी जिंकले. बघा, संतोष ट्रॉफीचा 78वा संस्करणचे विजेतेपद कोणी जिंकले आहे, तर पश्चिम बंगालने जिंकलेले आहे. नेक्स्ट, सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून तर दलजीत सिंह चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पुढचा बघा प्रश्न, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 तर याच्यामध्ये भारताने कोणता क्रमांक पटकावलेला आहे, तर याच्यामध्ये भारताचा क्रमांक 85वा आहे. ओके, महत्त्वाचा आहे बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक 85वा आणि जर 1 नंबरला कोणी विचारलं तर त्याचं नाव आहे सिंगापूर. ओके. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, हिंदी महासागर रिम असोसिएशनच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. बघा, हिंदी महासागर रिम असोसिएशनच्या महासचिवपदी तर कोणाची मग, तर संजीव रंजन यांची नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट, कोणत्या राज्याने 5व्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली. बघा, विजय हजारे ट्रॉफी 5व्यांदा कोणी जिंकली, तर कर्नाटक राज्याने आणि उपविजेता कोण होता, तर विदर्भ हा उपविजेता होता. नेक्स्ट, तर बघा मग, पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप 2025 कुठे पार पडला. तर बघा मग, पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप 2025 कुठे पार पडला, चेन्नई या ठिकाणी. ओके. तर मग महाराष्ट्रातील पहिले भारतीय हवाई दलाचे संग्रहालय नागपूर याच ठिकाणी स्थापन झाले. तर बघा मग, आता महाराष्ट्रातील पहिले भारतीय हवाई दलाचे संग्रहालय कोठे स्थापन झाले असा प्रश्न विचारू शकतात. तर कोठे मग, तर नागपूर या ठिकाणी स्थापन झाले. नेक्स्ट बघा, वैभव सूर्यवंशी 14व्या IPL मध्ये पदार्पण करणारा सर्वात लहान खेळाडू आहे. बघा, 14व्या वर्षी त्याने IPL मध्ये पदार्पण केलेले आहे. ओके. नेक्स्ट, 11व्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले, तर त्याचं नाव आहे चंदीगड या ठिकाणी 11व्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सवाचे उद्घाटन झालेले आहे. नेक्स्ट, आस्था पुनिया भारतीय नौदलातील पहिल्या महिला पायलट बनलेल्या आहेत. तर बघा, प्रश्न विचारू शकतात, भारतातील नौदलातील पहिल्या महिला पायलट कोण बनल्या, तर त्यांचं नाव आहे आस्था पुनिया. ओके. नेक्स्ट, भारताचे पहिले संविधान उद्देशिका प्रास्ताविका पार्क नागपूर या ठिकाणी स्थापन झालेले आहे. भारताचे पहिले संविधान उद्देशिका प्रास्ताविका पार्क कुठे, नागपूर या ठिकाणी स्थापन झाले. नेक्स्ट, स्मृती मानधना तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, मिझोराम भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते आहे, तर मिझोराम. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, गोवा बनले दुसरे संपूर्ण साक्षर राज्य. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते आहे, तर पहिले आहे मिझोराम आणि दुसरे आहे गोवा. हे व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट, व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे आंध्र प्रदेश हे जगातील पहिले राज्य बनले आहे. व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे आंध्र प्रदेश. ओके. नेक्स्ट, कन्नड लेखिका बानो मुस्ताक यांना हार्टलॅमला 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. ओके, कन्नड लेखिका आहेत त्या, तर यांच्या हार्टलॅम याला 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट, पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप 2025 कुठे पार पडला, तर चेन्नई या ठिकाणी पार पडला.
नेक्स्ट बघा प्रश्न, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025, तर याच्यामध्ये भारत किती युनिकॉर्नसह कोणत्या क्रमांकावर होता? तर याच्यामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर होता, तिसऱ्या क्रमांकावर. ओके. तर 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरा केले जाणार आहे. खूप महत्त्वाचे बघा, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 हे साजरा केले जाणार आहे. ओके. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर भारताचा पहिला वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न विचारू शकतात बघा, भारताचा पहिला वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर, तर हे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर बांधण्यात येणार आहे. ओके. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष कोण बनल्या? बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष तर केर्सी कॉन्व्हेंट्री ह्या आहेत. ओके. नेक्स्ट, भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सुरू करण्यात आले? ओके. बघा, भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य तर हे केरळ राज्यामध्ये कन्नूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आले. नेक्स्ट, पराग जैन यांची रॉ प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे. बघा, RAW रॉच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली? तर त्यांचं नाव आहे पराग जैन. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिली हायड्रोजन बस सेवा कोणी सुरू केली? बघा, भारतातील पहिली हायड्रोजन बस सेवा तर NTPC यांनी सुरू केली, म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन यांनी सुरू केली. नेक्स्ट, भारतातील पहिले नाईट स्काय अभयारण्य लडाख या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. भारतातील पहिले नाईट स्काय अभयारण्य लडाख या ठिकाणी. नेक्स्ट बघा, जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये 163 देशांच्या यादीमध्ये भारताचे स्थान 115वे आहे. ओके. किती देशांच्या यादीमध्ये? 163 देशांच्या यादीमध्ये भारताचे स्थान आहे 115वे. नेक्स्ट, शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये एकूण किती उद्दिष्टांचा समावेश आहे? तर एकूण 17 उद्दिष्टांचा समावेश आहे. ओके. नेक्स्ट, सुब्रमण्यम रमन यांची PFRDA अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा, PFRDA याच्या अध्यक्षपदी नियुक्ती कोणाची? तर सुब्रमण्यम रमन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याने भारताची पहिली योग धोरण सुरू केली आहे? बघा, भारताची पहिली योग धोरण सुरू कोणी? उत्तराखंड या राज्याने सुरू केले आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. भारताबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी म्हणजेच 5 बळी घेण्याचा विक्रम कोणत्या भारतीय गोलंदाजाने केला? तर त्याचं नाव आहे जसप्रीत बुमराह याने केला. ओके. नेक्स्ट, भारतीय पोस्ट विभागाने पिनकोड ऐवजी DG पिन प्रणाली जाहीर केली. बघा, DG पिन प्रणाली कोणी जाहीर केली? तर भारतीय पोस्ट विभागाने. ओके. कशाऐवजी? तर पिनकोड ऐवजी. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला? बघा, महाराष्ट्रातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव तर हा मुंबई शहरामध्ये आयोजित करण्यात आला. ओके. नेक्स्ट, नीरज चोप्राने 20 जून 2025 रोजी पॅरिस डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याने किती मीटर भालाफेक करून हे यश मिळवलेले आहे? तर त्याने 88.16 मीटर भाला फेकून हे यश मिळवलेले आहे. ओके. 20 जून 2025 रोजी पॅरिस डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. कोणी? नीरज चोप्राने. ओके. नेक्स्ट पहा मित्रांनो, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी कवी विनोद शुक्ल यांना मिळालेला आहे. बघा, खूप महत्त्वाचा आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार तर कोणाला मिळाला? मग तर हिंदी कवी आहेत ते विनोद शुक्ल यांना मिळालेला आहे. ओके, महत्त्वाचा पुरस्कार आहे. बघा, तर ज्ञानपीठ पुरस्काराविषयी आपण आता काही थोडक्यात माहिती पाहूया. तर बघा, मग पहिला पॉईंट, 1961 स्थापना, सुरुवात 1965ला. बघा, ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कधी झाली? 1961. ओके. आणि प्रत्यक्षात सुरुवात कधी झाली? मग 1965ला. हे व्यवस्थित दोन्ही पॉईंट लक्षात घ्या. तर हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो, हे सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे. बघा, ज्ञानपीठ पुरस्कार हा सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार मानला जातो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा,
पहिला ज्ञानपीठ 1965 मल्याळम लेखक जी शंकर कुरूप यांना मिळालेला आहे. बघा, पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला, तर मल्याळम लेखक आहेत हे, तर जी शंकर कुरूप यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि कधी मिळाला, 1965ला. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पहिली महिला ज्ञानपीठ विजेती. बघा, पहिली महिला कोण आहे, ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, तर बघा बंगाली कादंबरीकार आशापूर्णा देवी यांना पहिली महिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या ह्या आहेत. 1976ला हा पुरस्कार मिळालेला आहे. बघा, ज्ञानपीठ पुरस्कार स्थापना कधी, 1961, आणि प्रत्यक्षात सुरुवात कधी झाली, तर 1965ला. तर मग पहिला पुरस्कार 1965चा कोणाला मिळाला, जी शंकर कुरूप. आणि पहिली महिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेती कोण होत्या मग, तर आशापूर्णा देवी. ओके, हे सर्व पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट पाहूया. तर जागतिक वन दिवस 21 मार्चला साजरा केला जातो. जागतिक वन दिवस 21 मार्चला साजरा केला जातो. तर मग आता 2025ची थीम विचारू शकतात. तर 2025ची थीम काय होती मग, तर जंगले आणि अन्न ही 2025ची जागतिक वन दिवसाची थीम होती. ओके, तर मग आता काही बघूया आपण. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने खूप महत्त्वाचे आहेत, परीक्षेला विचारू शकतात. तर बघा मग, ताडोबा राष्ट्रीय उद्यान याची स्थापना कधीची आहे मग, तर 1955ची स्थापना आहे. त्याच्यानंतर नवेगाव राष्ट्रीय उद्यान याची स्थापना कधीची आहे मग, तर 1975ची स्थापना आहे. त्याच्यानंतर पेंच राष्ट्रीय उद्यान याची स्थापना आहे 1975. त्याच्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याची स्थापना आहे 1983. त्याच्यानंतर पुढचे आहे बघा, गुगामल राष्ट्रीय उद्यान याची स्थापना आहे 1975. आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान याची स्थापना आहे 2004. हे सर्व उद्याने खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. राष्ट्रीय उद्याने आहेत आणि महाराष्ट्रातील आहेत. त्यांच्या स्थापनासुद्धा व्यवस्थित पाहून घ्या. परीक्षेला वन लायनरमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात. ओके, चला नेक्स्ट. IBCAचे पहिले महासंचालक DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. IBCAचे पहिले महासंचालक म्हणजेच DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर त्यांचं नाव आहे सत्यप्रकाश यादव. ओके, नेक्स्ट. ऊर्जा संक्रमण निर्देशांक ETI 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे. बघा, ऊर्जा संक्रमण निर्देशांक ETI 2025मध्ये तर भारताचा क्रमांक आहे 71वा. ओके, भारताचा क्रमांक 71वा आहे. चला नेक्स्ट पाहूया. 2025च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यजमान शहर कोणते होते. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 2025च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यजमान शहर तर कोणते होते मग, तर विशाखापट्टणम हे यजमान शहर होते. नेक्स्ट. आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025ची अधिकृत थीम काय आहे. बघा, आंतरराष्ट्रीय योग दिनाची 2025ची अधिकृत थीम काय होती, तर एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग ही 2025ची योग दिनाची थीम होती. ओके, नेक्स्ट. सत्यप्रकाश यादव यांची IBCAचे पहिले महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आताच आपण वर पाहिलेलं आहे. सत्यप्रकाश यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट प्रश्न पहा मित्रांनो. प्रदीप कोकरे यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. बघा, साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. तर प्रदीप कोकरे यांच्या कोणत्या कादंबरीला हा पुरस्कार मिळालेला आहे, तर त्या कादंबरीचं नाव आहे खोल खोल दुष्काळ डोळे हे त्या कादंबरीचं नाव आहे, ज्याला साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट. नेपाळ आणि नेदरलँड देशाच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पुरुष T20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 3 सुपर ओव्हर टाकण्यात आलेले आहे. बघा, T20च्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 3 सुपर ओव्हर कोणाकोणाच्या मॅचमध्ये टाकण्यात आलेले आहेत मग, तर नेपाळ आणि नेदरलँड या दोन देशांच्या सामन्यामध्ये पहिल्यांदाच T20 क्रिकेटमध्ये 3 सुपर ओव्हर टाकण्यात आल्या. महत्त्वाच्या आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट पहा. बिहार हे शहर निवडणुकीसाठी ई-मतदान प्रणाली वापरणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. बघा, बिहार हे शहर ई-मतदान प्रणालीसाठी भारतातील पहिले राज्य आहे बरं का, बिहार. ओके, ई-मतदान प्रणाली वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते, तर त्याचं नाव आहे बिहार. ओके, प्रश्न थोडेसे कन्फ्युजिंग करणारे आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट.
11व्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले? बघा 11व्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सवाचे उद्घाटन तर चंदीगड या ठिकाणी झाले. नेक्स्ट, आस्था पुनिया भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट बनलेल्या आहेत. बघा भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट कोण बनलेल्या आहेत? तर त्यांचं नाव आहे आस्था पुनिया. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट प्रश्न पाहू. जगातील सर्वात उंच ऑन साइट 3D प्रिंटेड लिटरली बंकर कुठे तयार झालेले आहे? तर याचं नाव आहे लेहमध्ये तयार झालेले आहे. नेक्स्ट, नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस जगातील 97 सर्वोत्तम रुग्णालय ठरलेले आहे. बघा एम्स दिल्ली हे जगातील 97 सर्वोत्तम रुग्णालय ठरलेले आहे. ओके, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मेडिकल सायन्सेस. ओके, 97 लक्षात घ्या. नेक्स्ट, 23व्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार दिनेश माहेश्वरी यांनी स्वीकारलेला आहे. बघा कितव्या? 23व्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार तर कोणी स्वीकारला? तर दिनेश माहेश्वरी यांनी स्वीकारलेला आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट, जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अरुण पल्ली यांनी शपथ घेतलेली आहे. बघा जम्मू काश्मीर आणि लडाखच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर त्यांचं नाव आहे अरुण पल्ली. ओके. नेक्स्ट, जपानी गणितज्ञ मसाकी काशिवारा यांना 2025चा ॲबेल पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. बघा जपानी गणितज्ञ आहेत हे, त्यांचं नाव काय आहे? मसाकी काशिवारा यांना 2025चा ॲबेल पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट पहा, इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती कशासाठी? तर इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. मित्रांनो याची PDF सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे. सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. पॅरा आशियाई तिरंदाजी 2025 ही स्पर्धा, तर याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूया. बघा मग पॅरा आशियाई तिरंदाजी 2025ची ही स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? तर बीजिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आली. त्याच्यानंतर बघा पॅरा आशियाई तिरंदाजी 2025 या स्पर्धेमध्ये पदतालिकेत भारताने कितवे स्थान पटकावलेले आहे? तर ह्याचं उत्तर आहे दुसरे स्थान भारताने पटकावलेले आहे. त्याच्यानंतर बघा पॅरा आशियाई तिरंदाजी 2025 स्पर्धेमध्ये पदतालिकेत प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर त्याचं नाव आहे चीन. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. कोठे आयोजित करण्यात आली? बीजिंग या ठिकाणी. त्याच्यानंतर भारताचे स्थान दुसरे आणि प्रथम स्थानावर चीन हा देश आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट, मुंबईतील कर्नाल पुलाचे सिंदूर असे नामकरण झालेले आहे. महत्त्वाचे प्रश्न आहे बघा. मुंबईतील जो कर्नाक पूल होता तर त्याचे सिंदूर असे नामकरण झालेले आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट, त्रिनिदाद आणि टोबॅगो UPI स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश ठरलेला आहे. बघा UPI स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश बरं का, कोण आहे मग? तर त्रिनिदाद आणि टोबॅगो हा UPI स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश आहे बरं का. व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट, जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलैला साजरा केला जातो. ओके, जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलैला साजरा केला जातो. तर 2025ची थीम काय होती मग? निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी तरुणांना सक्षम बनवणे ही 2025ची जागतिक लोकसंख्या दिनाची थीम होती. व्यवस्थित लक्षात घ्या. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झालेले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो. भारतामधील प्रथम कार्बनमुक्त झालेले राज्य कोणते? तर त्याचं नाव आहे हिमाचल प्रदेश. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट, मुंबईतील कर्नाक पुलाचे सिंदूर असे नामकरण झालेले आहे. आताच आपण वर पाहिले. तर बघूया मग त्याचं जुनं नाव काय? तर कर्नाक पूल हे त्याचे जुने नाव आहे. तर गव्हर्नर जेम्स रिव्हेट कर्नाक यांच्या नावावरून ह्या पुलाचे जुने नाव असे पडले होते. नवीन नाव काय मग? तर सिंदूर पूल. ओके, सिंदूर पूल हे नवीन नाव आहे. चला नेक्स्ट पाहूया. पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव श्रीनगर येथील दाल सरोवर या ठिकाणी पार पडलेला आहे. खूप महत्त्वाचं आहे बघा. पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव श्रीनगर दाल सरोवर या ठिकाणी पार पडणार आहे. कारण 21 ते 23 ऑगस्ट
2025मध्ये पार पडणार आहे. ओके, तर कुठे, तर श्रीनगर दाल सरोवर या ठिकाणी. ओके, चला नेक्स्ट. कोणत्या राज्याने गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून घोषित केलेला आहे? बघा, गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून घोषित केलेला आहे. तर आपल्या महाराष्ट्राने गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून घोषित केलेला आहे. नेक्स्ट, नुकतेच महाराष्ट्र पावसाळी विधानसभा अधिवेशनात कोणता कायदा मंजूर झाला? तर जनसुरक्षा कायदा हा मंजूर झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरलेले आहे? तर महाराष्ट्र हे पहिलेच राज्य 5वे राज्य ठरलेले आहे जनसुरक्षा कायदा करणारे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट, दानस हे चक्रीवादळ कोणत्या देशात आलेले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. दानस हे चक्रीवादळ तर हे तैवान या देशामध्ये आलेले आहे. नेक्स्ट, मुंबई शेअर बाजार स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, कारण मुंबई शेअर बाजाराला 150 वर्ष म्हणजे 150 वर्षे पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारू शकतात. मुंबई शेअर बाजाराला त्याच्या स्थापनेला 150 वर्ष पूर्ण झालेली आहे. नेक्स्ट, अलीकडे JCP साहित्य पुरस्कार रद्द करण्यात आला, तो कोणत्या क्षेत्रात दिला जात होता? बघा, कोणता JCP साहित्य पुरस्कार हा नुकताच रद्द करण्यात आलेला पुरस्कार आहे, तर तो साहित्य या क्षेत्रामध्ये दिला जात होता. नेक्स्ट, 2025ची नाटो शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? बघा, नाटो शिखर परिषद 2025 ओके, तर कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर नेदरलँड या देशामध्ये आयोजित करण्यात आली. ओके, नेक्स्ट, इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाईट हॅमर कोणत्या देशाने राबविले? बघा, इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाईट हॅमर तर हे अमेरिका या देशाने राबवले. नेक्स्ट, 2025च्या पर्यावरण दिनाचा यजमान देश कोणता होता? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 2025च्या पर्यावरण दिनाचा यजमान देश तर दक्षिण कोरिया हा देश यजमान देश होता. नेक्स्ट पाहूया, सहकारी संस्थांचे पहिले क्षेत्रीय कार्यालय कोठे स्थापन झाले? बघा, सहकारी संस्थांचे पहिले क्षेत्रीय कार्यालय तर पुणे या ठिकाणी स्थापन झाले. नेक्स्ट, जानेवारी 2025मध्ये कोणत्या देशाने मृत्यूदंड रद्द केला आहे? तर झिम्बाब्वे या देशाने मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केली आहे. नेक्स्ट पाहूया, अलीकडेच कोणत्या राज्याने संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद जिंकलेले आहे? खूप महत्त्वाचा ही स्पर्धा आहे बघा मित्रांनो. संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद तर पश्चिम बंगाल या राज्याने जिंकलेली आहे. ओके, लक्षात राहू द्या व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन, छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण 12 किल्ले हे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. ओके, तर मग आता ते 12 किल्ले कुठे आहेत ते आपण पाहूया आणि कोणते आहेत ते पाहूया. तर बघा, मग पहिला किल्ला आहे साल्हेर किल्ला, हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर पन्हाळा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये, खांदेरी किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये, रायगड किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये, प्रतापगड किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये, सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर बघा पुढचे आहेत राजगड किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये, विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि एकमेव तामिळनाडू या राज्यातला किल्ला आहे तर जिंजी किल्ला विल्लुपुरम या जिल्ह्यामधील हा किल्ला आहे. ओके, एकमेव किल्ला आहे तामिळनाडू राज्यामधला बरं का, त्याच्यामुळं हा खूप महत्त्वाचा आहे तामिळनाडूमधला जिंजी किल्ला. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा हा प्रश्न होता. चला, आता काही नवीन नियुक्ती आपण पाहूया. तर संजय गुप्ता यांची कशाची CEO म्हणून नियुक्ती झालेली आहे? तर संजोग गुप्ता यांची ICCचे नवे CEO म्हणून नियुक्ती झालेली आहे. ओके, त्याच्यानंतर बघा पराग जैन यांचे RAW म्हणजेच रॉचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्याच्यानंतर अजय कुमार UPSCचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पूनम गुप्ता RBIच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती झालेली आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट पाहूया, पहिली हस्तलिखित वारशावरील जागतिक परिषद भारतात आयोजित केली जाणार आहे. बघा, पहिलीच आहे ही हस्तलिखित वारशावरील
जागतिक परिषद भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. तर कोणत्या दिवशी? तर 11 ते 13 सप्टेंबर या कालावधीमध्ये आयोजित केली जाणार आहे. कुठे आयोजित केली जाणार आहे? तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. तर आयोजन कोण करणार आहे? तर भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालय आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आयोजन करणार आहे. तर थीम काय मग याची? तर हस्तलिखित वारशातून भारताच्या ज्ञानाचा वारसा पुन्हा मिळवणे ही याची थीम आहे. व्यवस्थित थीमसुद्धा लक्षात घ्या. बघूया नेक्स्ट. सबीह खान ॲपलचे नवे COO झालेले आहेत. ओके, ॲपलचे नवीन COO म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर सबीह खान यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट पाहूया. अत्यंत महत्त्वाचा असणारा पुरस्कार कोणता? तर ऑस्कर पुरस्कार 2025. तर 2025चा पुरस्कार कितवा होता मग? तर 97वा पुरस्कार होता. 2025चा पुरस्कार होता 97वा होता. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग जाहीर कधी झाला? 3 मार्च 2025ला ऑस्कर पुरस्कार 2025चा जाहीर झाला. तर मग ठिकाण कुठे झाला मग? तर डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलिस, अमेरिका या ठिकाणी जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा. ऑस्कर पुरस्कार 2025 पुढील प्रमाणे आता कोणाला मिळाला ते आपण पाहूया. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे मग? अनोरा. ओके, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण आहेत मग? सीन बेकर. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मेडिसन. ओके, सर्वोत्कृष्ट अभिनेता एड्रियन ब्रॉडी. ओके, हे व्यवस्थित लक्षात घ्या. सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री आणि अभिनेता हे व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्या. ओके, चला पुढचा पॉईंट पाहूया. हरियाणा सरकारने साक्षीदारांच्या संरक्षणासाठी हरियाणा साक्षीदार संरक्षण योजना 2025 सुरू केलेली आहे. बघा, डायरेक्ट परीक्षेला थेट प्रश्न विचारू शकतात. हरियाणा साक्षीदार संरक्षण योजना 2025 कोणत्या सरकारने सुरू केली आहे? तर हरियाणा सरकारने सुरू केली आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट पाहूया. साबा महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप 2025 भारताने जिंकलेली आहे. बघा, साबाची महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप 2025ची भारतीय संघाने जिंकलेली आहे. तर बघूया मग साबाचा फुल फॉर्म काय मग? तर साऊथ एशियन बास्केटबॉल असोसिएशन हे साबाचा फुल फॉर्म आहे. परीक्षेला विचारू शकतात. तर आता ही 2025ची कितवी आवृत्ती होती? तरी तिसरी आवृत्ती होती. ओके, 2025ची तिसरी आवृत्ती होती. त्याच्यानंतर बघा कोणत्या कालावधीत पार पडली स्पर्धा? 23 ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये ही महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. तर विजेता कोण आहे मग? तर भारत आहे. ओके, आणि उपविजेता मालदीव. ओके, हे व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट पाहूया. सेबीचे 11वे अध्यक्ष तुहिनकांत पांडे. ओके, सेबीचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? प्रश्न विचारू शकतात. तर त्यांचं नाव आहे तुहिनकांत पांडे. ओके, नेक्स्ट. पिंक लेडीज महिला फुटबॉल कप 2025. तर याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट्स आता आपण पाहूया. तर ठिकाण कुठे झाला मग? तर संयुक्त अरब अमेरिकी. ओके, अमिराती या ठिकाणी पार पडला पिंक लेडीज महिला फुटबॉल कप 2025. दिनांक कोणत्या कालावधीत पार पडला? 20 ते 26 फेब्रुवारी 2025. ओके, तर ही स्पर्धा दुसरी आवृत्ती आहे या स्पर्धेची. ओके, या स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे? तर या स्पर्धेची दुसरी आवृत्ती आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट. वरिष्ठ IPS अधिकारी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे म्हणजेच CRPFचे नवीन महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात. CRPFचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर त्यांचं नाव आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंह. ओके, व्यवस्थित हे नावे लक्षात घ्या. मित्रांनो, याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा भेटणार आहे. त्याच्यामुळं सर्वांनी टेलिग्राम चॅनल मात्र जॉईन करा. ओके, चला नेक्स्ट. व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे आंध्र प्रदेश हे जगातील पहिले राज्य बनलेले आहे. बघा, जगातील पहिले राज्य व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे तर कोणते आहे? आंध्र प्रदेश. ओके, तर मग त्याचं नाव काय आहे? तर मनमित्र हे त्याचे नाव आहे. नेक्स्ट. पहिली महिला हॉकी इंडिया लीग 2024-25. बघा,
पहिली महिला हॉकी इंडिया लीग 2024-25. विजेता संघ कोण आहे मग? तर ओडिशा वॉरियर्स. ओके. आणि उपविजेता सुरुमा हॉकी क्लब हे उपविजेता संघ आहे. चला नेक्स्ट प्रश्न पहा. तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन याचे उद्घाटन झालेले आहे. बघा, तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झालेले आहे. मग कुठे झालेले आहे? तर फर्ग्युसन कॉलेज पुणे या ठिकाणी झालेले आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट. पहिल्या साहित्यभूषण पुरस्कार मंगेश कर्णिक यांना प्रदान. बघा, पहिला साहित्यभूषण पुरस्कार कोणाला मिळाला? मंगेश कर्णिक यांना पुरस्कार प्रदान झालेला आहे. व्यवस्थित आहे, वन लाइनर आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. ओके. पुढचा पॉईंट पहा. 6वी पुरुष हॉकी इंडिया लीग 2024-25. ओके. 6वी पुरुष हॉकी इंडिया लीग 2024-2025. ओके. तर मग आता विजेता संघ कोणता आहे मग? तर सराजी रड बंगाल टायगर्स. ओके, हा विजेता आहे. आणि उपविजेता हैदराबाद तुफान्स हा उपविजेता संघ आहे. नेक्स्ट, प्रकृती 2025. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय कार्बन मार्केट संमेलन. बघा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय कार्बन मार्केट संमेलन कोणतं आहे? त्याचं नाव तर प्रकृती 2025. ओके, त्याचं नाव आहे प्रकृती 2025. कुठे? तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं. त्याच्यानंतर कोणत्या कालावधीत? तर 24-25 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये. आयोजन कोणी केलं? ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो BEE द्वारे संमेलन हे साजरा केलं गेलं. चला नेक्स्ट. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण होते? बघा, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण होते मग? तर कॅप्टन शुभांशु शुक्ला हे होते. ओके. नेक्स्ट पाहूया मित्रांनो. आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन स्पर्धा 2025. बघा, आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन स्पर्धा 2025ची तर विजेता संघ कोणता आहे? तर इंडोनेशिया. आणि उपविजेता आहे चीन. ओके. मग ही स्पर्धा 11 ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये पार पडली. आयोजन कोणी केलं मग? तर चीनने आयोजन केलेलं आहे. तर इंडोनेशिया पहिल्यांदा जिंकलेले आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. इंडोनेशिया हा संघ पहिल्यांदा जिंकलेला आहे. त्याच्यामुळं व्यवस्थित लक्षात घ्या. आयोजन कुठे झालं? तर चीन या ठिकाणी झालं. आणि भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारत आहे 5व्या स्थानावर. चला नेक्स्ट. पहिल्या जागतिक पिकलबॉल लीगचे विजेते बेंगळुरू जवान्स. ओके. बघा, पहिल्या जागतिक पिकलबॉल लीगचे विजेते कोण आहे मग? तर बेंगळुरू जवान्स हे विजेते आहे. ओके. आणि उपविजेते मग पुणे युनायटेड. हे पुणे युनायटेड उपविजेते आहे. चला नेक्स्ट स्पर्धा आहे बघा, 87वी टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा 2025. ओके. 2025ची ही स्पर्धा कितवी आहे? तर 87 नंबरची आहे. टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा. ओके. मग याच्यामध्ये विजेता कोण आहे? तर आर प्रज्ञानंद हो हे विजेता आहे. आणि उपविजेता कोण आहे? तर वर्ल्ड चॅम्पियन डी गुगेश हे उपविजेते आहे. नेक्स्ट. 19 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत प्रथमच महाराष्ट्र विजयी ठरलेला आहे. बघा, प्रथमच महाराष्ट्र विजयी ठरलेला आहे. कोणत्या स्पर्धेमध्ये? तर 19 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये. ओके. विजेता महाराष्ट्र, उपविजेता उत्तर प्रदेश. हे व्यवस्थित पॉईंट लक्षात घ्या. चला नेक्स्ट. एकुवेरिन संयुक्त लष्करी सराव भारत मालदीव या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे. ओके. तर एकुवेरिन संयुक्त लष्करी सराव भारत मालदीव. ओके. ठिकाण कुठे झाला? मालदीव या ठिकाणी. कोणत्या कालावधीमध्ये झाला? तर 2 फेब्रुवारी 2025ला सुरू झाला. आणि आवृत्ती किती होती? तर 13वी आवृत्ती होती. आता याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट कोणते लक्षात ठेवायचे तुम्हाला? तर एकुवेरिन संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशामध्ये? भारत मालदीव. आणि आवृत्ती कितवी? 13वी आवृत्ती. ओके. बाकी हे दोन लक्षात नाही ठेवले तरी चालतेत. ओके. नेक्स्ट. अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2025चे कोणी जिंकले मग? तर भारताने जिंकलेले आहे. ओके. विजेता संघ भारत आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका. ओके. चला नेक्स्ट.
सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे कर्नाटक भारतातील दुसरे राज्य बनलेले आहे. ओके, सन्मानाने मरण्याचा अधिकार देण्याचे तर पहिले राज्य केरळ. ओके, दुसरे कोणते तर कर्नाटक. व्यवस्थित लक्षात घ्या. तर याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट, केरळने भारतातील पहिला ड्रग्स डिस्पोजल उपक्रम सुरू केलेला आहे. बघा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा हा. तर भारतातील पहिला ड्रग्स डिस्पोजल उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे, तर त्याचं नाव आहे केरळ. ओके, नेक्स्ट, BBC स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर कोणाला मिळाला मग, तर मनू भाकर यांना मिळालेला आहे. बघा, BBC स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2024चा तर मनू भाकर यांना मिळाला. नेक्स्ट, भारतीय वंशाचे काश पटेल यांनी FBI चे 9वे संचालक म्हणून शपथ घेतलेली आहे. बघा, FBI चे 9वे संचालक म्हणून कोणी शपथ घेतली, तर त्यांचं नाव आहे काश पटेल. ओके, नेक्स्ट पहा, उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक गिधाडे असलेले राज्य बनलेले आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. देशातील सर्वाधिक गिधाडे असलेले राज्य कोणते आहे असा प्रश्न विचारू शकतात, तर त्याचं नाव आहे उत्तर प्रदेश. ओके, नेक्स्ट, जी कमलिनी WPL मध्ये पदार्पण करणारी सर्वात तरुण खेळाडू आहे. ओके, WPL वुमन्स प्रीमियर लीग मध्ये पदार्पण करणारी सर्वात तरुण खेळाडू कोणती, तर तिचं नाव आहे जी कमलिनी. ओके, नेक्स्ट, उत्तर प्रदेश विधानसभा भाषांतर सेवा सुरू करणारी भारतातील पहिली विधिमंडळ संस्था बनलेली आहे. बघा, भाषांतर सेवा सुरू करणारी भारतातील पहिली विधिमंडळ संस्था कोणती, तर उत्तर प्रदेश. नेक्स्ट, दुलारी कन्या योजना कोणत्या राज्याने सुरू केली, तर अरुणाचल प्रदेशने. ओके, दुलारी कन्या योजना अरुणाचल प्रदेश. नेक्स्ट, 52वा जागतिक पुस्तक मेळा कोणत्या ठिकाणी पार पडला, नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला. हा पुस्तक मेळा कितवा होता, 52वा. ठिकाण भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी आणि कालावधी 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2025. ओके, या कालावधीमध्ये पार पडला. नेक्स्ट, 15वा एरो इंडिया एक्सपो 2025 कोणत्या ठिकाणी पार पडला, तर येलहंका हवाई दल स्टेशन बेंगलुरू कर्नाटक या ठिकाणी आणि कालावधी 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी. नेक्स्ट, 38वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा. ओके, महत्त्वाचा आहे बघा, सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा कितवा, 38वा. दिनांक कोणत्या कालावधीमध्ये पार पडला, 7 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी आणि ठिकाण कुठं, तर फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी पार पडला. नेक्स्ट, बिहार ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे. कोणते, बिहार. ओके, ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य. नेक्स्ट पहा, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुष कबड्डीमध्ये विजेता संघ ठरलेला आहे उत्तर प्रदेश आणि उपविजेता संघ ठरलेला आहे चंदीगड. हे दोन्ही पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट पाहूया, भारतातील सर्वात मोठे धातूचे 3D प्रिंटिंग मशीन. बघा, धातूचे 3D प्रिंटिंग मशीन कोणी तयार केलेली आहे मग, तर DRDO आणि IIT हैदराबाद या दोघांनी मिळून हे 3D प्रिंटिंग मशीन बनवलेले आहे. ओके, सर्वात मोठे धातूचे 3D प्रिंटिंग मशीन. नेक्स्ट, 67व्या ग्रॅमी पुरस्कार 2025 आता आपण पाहूया. तर बघा, 67व्या ग्रॅमी पुरस्कार 2025 भारतीय वंशाच्या अमेरिकन संगीतकार चंद्रिका टंडन यांना मिळालेला आहे. बघा, 37वा ग्रॅमी पुरस्कार 2025चा 67वा बरं का, सॉरी, तर चंद्रिका टंडन यांना मिळाला. तर या पुरस्काराची सुरुवात कधी झाली, 4 मे 1959. 4 मे 1959. ओके, चला नेक्स्ट, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024. ओके, तर याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे मग, तर भारताचा क्रमांक आहे 96वा. ओके, भारताचा क्रमांक आहे 96वा. तर एकूण किती देश आहेत मग याच्यामध्ये, तर 180 देश सहभागी आहेत. तर भारताचा गुणांक किती आहे मग, तर 38. ओके, आणि 2023मध्ये भारताचा क्रमांक कितवा होता, 93वा आणि 2022मध्ये 40व्या क्रमांकावर आपला भारत देश होता. ओके, तर याच्यामध्ये आता बघा, सर्वात कमी भ्रष्ट देश कोणते आहेत मग, तर पहिल्या नंबरला आहे डेन्मार्क, दुसऱ्या नंबरला आहे फिनलँड आणि तिसऱ्या नंबरला आहे सिंगापूर. ओके, आणि सर्वात जास्त भ्रष्ट देश कोणते आहेत मग,
तर पहिल्या क्रमांकावर आहे दक्षिण सुदान 8 गुण आहेत त्यांना, आणि दुसरे आहे सोमालिया त्यांना 9 आहेत, आणि व्हेनेझुला याला 10 आहेत. ओके, लक्षात घ्या. चला नेक्स्ट, 9वा आशिया आर्थिक संवाद 2025. कितवा आहे 2025चा? 9वा आहे. कोणता? आशियाई आर्थिक संवाद. ओके, 2025चा. तर कोणत्या कालावधीत पार पडला? 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी, आणि ठिकाण पुणे या ठिकाणी पार पडला. नेक्स्ट पाहूया, आंतरराष्ट्रीय सागरी नेव्हिगेशन संघटनेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर भारताची निवड झालेली आहे, म्हणून हे प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आंतरराष्ट्रीय सागरी नेव्हिगेशन संघटना याच्यामध्ये भारत उपाध्यक्षपदी निवडलेला आहे. नेक्स्ट, 68व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 याच्याबद्दल आता आपण माहिती पाहूया. खूप महत्त्वाची ही स्पर्धा होती मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025ची ठिकाण कुठे पार पडली? मग उत्तराखंड या ठिकाणी. उद्घाटन कोणी केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. कोणत्या कालावधीत पार पडली? 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025. ओके, मग खेळाची सुरुवात कुठून झाली होती? तर 1924ला लाहोर या ठिकाणी खेळाची सुरुवात झाली होती. ओके, मग यावर्षीची थीम काय होती? मग थीम परीक्षेला विचारू शकतात, महत्त्वाची असते. तर थीम होती ग्रीन गेम्स ही 2025ची थीम होती. तर बघा मग आता 37वी स्पर्धा कुठे पार पडली होती? तर गोवा या ठिकाणी पार पडली होती 2023ला. 38वी स्पर्धा उत्तराखंड या ठिकाणी 2025ला, आणि आता पुढची 39वी स्पर्धा मेघालय या ठिकाणी पार पडणार आहे 2026ची. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, एन चंद्रशेखरन यांना नाईटहूड पुरस्कार प्राप्त झालेला आहे. बघा, नाईटहूड पुरस्कार प्राप्त कोणाला झालेला आहे? तर एन चंद्रशेखरन. ओके, नेक्स्ट, धर्म गार्डियन संयुक्त लष्करी सराव 2025. बघा, हा महत्त्वाचा आहे. धर्म गार्डियन संयुक्त लष्करी सराव तर कोणत्या 2 देशांमध्ये होतो? मग तर भारत आणि जपान या 2 देशांमध्ये धर्म गार्डियन संयुक्त लष्करी सराव होतो. मग हा 2025चा कितवी आवृत्ती होती? तर 6वी आवृत्ती 2025ची होती. त्याच्यानंतर बघा, दर 2 वर्षांनी याचे आयोजन केले जाते. तर या 2025चं ठिकाण कोणतं होतं? माउंट फुजी जपान या ठिकाणी, आणि कोणत्या कालावधीत? तर 25 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीमध्ये हा सराव पार पडला. नेक्स्ट, ज्ञानेश्वर कुमार 19 फेब्रुवारी 2025 पासून भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असतील. बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? तर ज्ञानेश कुमार. ओके, तर यांचा कालावधी कधी सुरू होतो? तर 19 फेब्रुवारी 2025 पासून याचा कालावधी सुरू झालेला आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. तर बघा, मग आता निवडणूक आयोगाविषयी आपण आता महत्त्वाची माहिती पाहूया. तर काय पाहता येईल आपल्याला? तर याची स्थापना महत्त्वाचा आहे. बघा प्रश्न, तर स्थापना कधी झाली? तर 25 जानेवारी 1950ला याची स्थापना झाली. त्याच्यानंतर कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर कार्यकाळ असतो 6 वर्षाचा, किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत याचा कार्यकाळ असतो. त्याच्यानंतर बघा, सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? मग तर राजीव कुमार. ओके, त्याच्यानंतर पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्याच्यानंतर बघा, पहिली महिला निवडणूक आयुक्त कोण होती? मग तर रमा देवी ह्या पहिल्या निवडणूक आयुक्त होत्या. ओके, त्याच्यानंतर बघा, 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट परीक्षेच्या दृष्टीने पॉईंट्स आपल्याला भेटलेले आहेत. तर सर्वात प्रथम भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण ठरलेले आहे? त्यांचं नाव आहे ज्ञानेश कुमार. ओके, तर निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950. ओके, कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष, किंवा वयाची 65 वर्ष असतो. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन, आणि पहिली महिला निवडणूक आयुक्त रमा देवी. ओके, हे सर्व पॉईंट व्यवस्थित घ्या, लक्षात घ्या. मित्रांनो, इथे एक थोडंसं कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे, कारण आता सध्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार नाही आहेत, कारण फेब्रुवारी 2025 पासून 19 फेब्रुवारी 2025 पासून ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयुक्त ठरलेले आहेत. त्याच्यामुळं आता सध्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार असं आपल्याला म्हणता येणार नाही. हे पॉईंट मात्र व्यवस्थित लक्षात घ्या, कारण हा व्हिडिओ आपल्याला फेब्रुवारी नंतर आता जूनमध्ये रेकॉर्ड होते. त्याच्यामुळं फेब्रुवारी 2025 पासूनच ज्ञानेश कुमार यांची
निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्याच्यामुळे सध्याचे निवडणूक आयुक्त हे आपल्याला सांगता येणार नाहीत. ओके, तर सध्याचे कोण आहेत मग? ज्ञानेश कुमार. व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल संग्रहालय कुठे आहे मग? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल संग्रहालय नवी दिल्ली या ठिकाणी. ओके, नेक्स्ट. अनंत गुगलचा भारतातील सर्वात मोठा कॅम्पस आहे. बघा, गुगलचा भारतातील सर्वात मोठा कॅम्पस तर कोणता आहे मग? तर अनंत हे त्याचे नाव आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट पाहूया. रेखा गुप्ता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री झालेल्या आहेत. बघा, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण? तर रेखा गुप्ता. ओके, तर मग आता यांचा कार्यकाळ कधी सुरू झाला? तर 20 फेब्रुवारी 2025. ओके, पक्ष कोणता आहे त्यांचा? तर भारतीय जनता पार्टी. मतदारसंघ कोणता आहे? तर शालिमार बाग हा त्यांचा मतदारसंघ आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट पाहूया. खूप इम्पॉर्टंट असणारा क्वेश्चन आहे हा. 8वी हिंदी महासागर परिषद 2025ची. ओके, तर कुठे पार पडली? तर मस्कत, ओमान या ठिकाणी 8वी हिंदी महासागर परिषद 2025ची पार पडली. कोणत्या कालावधीमध्ये पार पडली? तर 16 ते 17 फेब्रुवारी 2025. ओके, ठिकाण कोणतं होतं? मस्कत, ओमान या ठिकाणी पार पडली. त्याच्यानंतर बघा, भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले मग? तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तर मग सध्या यामध्ये 60+ देश आहेत आणि याचे आयोजन इंडिया फाउंडेशन करते. ओके, मग आता 2025ची थीम ही महत्त्वाची असते बघा, परीक्षेला नक्कीच विचारतात. तर 2025ची थीम काय होती मग? तर सागरी भागीदारीच्या नवीन क्षितिजांकडे प्रवास ही 2025ची थीम होती. ओके, चला नेक्स्ट. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्याबद्दल महत्त्वाची माहिती तर पाहूया मग. तर RBI कायदा कधीचा आहे मग? तर मार्च 1934चा RBIचा कायदा आहे. मग RBIची स्थापना कधी झाली? तर 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झाली. 1 एप्रिल 1935ला. कुठे झाली? कलकत्ता या ठिकाणी RBIची स्थापना झाली. ओके, मग यंग हिल्टन आयोगाच्या शिफारसीनुसार या RBIची स्थापना झाली. ओके, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात. RBIची स्थापना कोणत्या आयोगाच्या शिफारसीनुसार झालेली आहे? तर त्या आयोगाचं नाव आहे यंग हिल्टन आयोग. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट, मग आता सध्याचे गव्हर्नर तर कोण आहेत मग? तर संजय मल्होत्रा हे सध्याचे गव्हर्नर आहेत आणि ते जर कितवे आहेत विचारलं तर ते आहेत 26वे. ओके, त्याच्यानंतर मग आता पहिले भारतीय गव्हर्नर कोण सांगता येतील मग आपल्याला? तर CD देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर RBIचे आहेत. ओके, नेक्स्ट. डिजिटल पायलट परवाने सादर करणारा भारत दुसरा देश बनलेला आहे. बघा, डिजिटल पायलट परवाने सादर करणारा भारत दुसरा देश बनला. तर मग आता पहिला कोण बनला? तर पहिला बनला चीन देश. ओके, नेक्स्ट. दिव्यांगांसाठी राज्यातील पहिले नाट्यगृह नाशिकमध्ये होणार आहे. बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. दिव्यांगांसाठीचे राज्यातील पहिले नाट्यगृह नाशिकमध्ये सुरू होणार आहे. ओके, मग आता पुढचा प्रश्न. ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त. आत्ताच आपण वर पाहिलं, ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे. ओके, मग ते आता कितवे आहेत? तर 26वे मुख्य निवडणूक आयुक्त ते बनलेले आहेत. ओके, मग त्यांचा पदग्रहण कधी झालेला आहे? तर 19 फेब्रुवारी 2025 पासून त्यांनी पदग्रहण केलेले आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. मग त्यांचा कार्यकाळ आता कधी संपेल मग? तर त्यांचा कार्यकाळ संपणार आहे 26 जानेवारी 2029ला. 26 जानेवारी 2029ला त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. ओके, तर आता बघा, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा पॉईंट ते म्हणजे युद्ध सराव. ओके, परीक्षेमध्ये नक्कीच एखादा तरी येतो. तर बघूया मग आता युद्ध सराव. तर पहिला आहे संप्रीती. तर संप्रीती हा युद्ध सराव कोणत्या 2 देशांमध्ये केला जातो? तर भारत आणि बांगलादेश. ओके, त्याच्यानंतर इंद्रधनुष्य भारत आणि UK. त्याच्यानंतर शक्ती युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स. त्याच्यानंतर मित्रशक्ती भारत श्रीलंका. मैत्री व्यायाम भारत थायलंड. वज्रप्रहार भारत अमेरिका. ओके, हे सर्व व्यवस्थित लक्षात घ्या बरं का मित्रांनो, परीक्षेला येतातच. त्याच्यानंतर वज्रप्रहार भारत अमेरिका. युद्धाभ्यास भारत अमेरिका.
गरुड शक्ती भारत इंडोनेशिया, शक्ती व्यायाम भारत फ्रान्स, धर्म गार्डियन भारत जपान, सूर्यकिरण भारत नेपाळ. हे सर्व युद्धाभ्यास अतिशय महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. नंतर मी याची PDF देणारच आहे, तुम्ही टेलिग्राम चॅनलला घेऊ शकता. नेक्स्ट, प्राजक्ता कोळी 2025च्या टाइम 100 निर्मात्यांच्या यादीमध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय ठरलेली आहे. पहिली भारतीय महिला आहे, त्याच्यामुळं महत्त्वाचे आहे. तिचं नाव आहे प्राजक्ता कोळी. ओके, 2025च्या टाइम 100 निर्मात्यांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेली आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट, जागतिक वारसा स्थळे अंतिम आकडेवारी प्रकाशित झालेली आहे. तर बघूया आता आपण काही याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट्स. तर बघा मग, जगात एकूण वारसा स्थळे किती आहेत मग, तर 1243. ओके, 1243 जगामध्ये वारसा स्थळे आहे. त्याच्यानंतर मग आता त्याच्यामधील सांस्कृतिक वारसा स्थळे किती आहेत, तर सांस्कृतिक वारसा स्थळे आहेत 972. ओके, त्याच्यामधील मग आता नैसर्गिक वारसा स्थळे किती आहेत, तर नैसर्गिक वारसा स्थळे आहेत 231. ओके, एकूण किती आहेत, एकूण आहेत 1243, सांस्कृतिक 972, नैसर्गिक 231. हे व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट पाहूया. त्याच्यानंतर मग आता मिश्र वारसा स्थळे, तर मिश्र आहेत 40. ओके, तर व्यवस्थित लक्षात घ्या. तर आता बघूया आपण जगामध्ये सर्वात जास्त वारसा स्थळे कुठे आहेत. तर 1 नंबरला आहे इटली हा देश, त्याच्यामध्ये 61 वारसा स्थळे आहेत. त्याच्यानंतर चीन हा देश, त्याच्यामध्ये 60 वारसा स्थळे आहेत. त्याच्यानंतर जर्मनी हा देश, त्याच्यामध्ये 55 आहेत. त्याच्यानंतर फ्रान्स, स्पेन आणि नंतर मग भारत. तर भारतामध्ये एकूण वारसा स्थळ आहे 44. ओके, तर भारताचा क्रमांक सर्वात महत्त्वाचा आहे, कितवा आहे मग, तर 6वा क्रमांक भारताचा लागतो. ओके, चला नेक्स्ट पाहूया. भारताचा हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025चा जगात 3रा क्रमांक लागतो. बघा, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो, तर जगामध्ये भारताचा 3रा क्रमांक लागतो. व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट पाहूया. पर्यटन मंत्र्यांनी अलीकडे कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातून स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत 4 प्रकल्प समर्पित केले आहेत, तर त्याचं नाव आहे पोंडिचेरी. ओके, पुडुचेरी. व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवडलेले सदस्य. आता नुकतेच 4 सदस्य राष्ट्रपती कोट्यातून निवडलेले आहेत, तर ते सदस्य कोणते आहेत ते आपण पाहूया. तर पहिले आहेत बघा श्री उज्ज्वल देवराम निकम, त्याच्यानंतर सी सदानंद मास्टर, त्याच्यानंतर श्री हर्षवर्धन शृंगला, त्याच्यानंतर डॉक्टर मीनाक्षी जैन. हे 4 सदस्य नुकतेच राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवडलेले आहेत. व्यवस्थित लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट, इगा स्विएटेक विम्बल्डन 2025 महिला एकेरी विजेती. तर कोण आहे मग, तर इगा स्विएटेक. ओके, स्विएटेक ही 2025ची विम्बल्डनची महिला एकेरी विजेती आहे. तर पराभूत कोणाला केला मग, अमांडा अनिसिमोवा यांना पराभूत केलेला आहे. हे नावं व्यवस्थित लक्षात घ्या, थोडेसे अवघड आहेत, कन्फ्युजन करणारे आहेत. नेक्स्ट, FIDE बुद्धिबळ विश्वचषक 2025चे आयोजन भारत करणार आहे. बघा, FIDE बुद्धिबळ विश्वचषक 2025 आयोजन कोण करणार, तर भारत करणार आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट, सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार 2025चा तर कोणाला मिळाला मग, तर हा पुरस्कार इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसला भेटलेला आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, थोडंसं अवघड आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. याची मी PDF देणार आहे मित्रांनो, त्याच्यामुळे PDFमध्ये तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. असा व्हिडिओ आपला खूप मोठा होत आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं सुपरफास्ट घेत आहे. ओके, नेक्स्ट, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 खूप महत्त्वाचा आहे. बघा, हा इंडेक्स ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025चा. तर याच्यामध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे, तर भारताचा क्रमांक आहे 4था. ओके, तर 2024ला भारताचा क्रमांक 4थाच होता. ओके, आणि 2025ला सुद्धा 4थाच आहे. तर मग आता पहिल्या क्रमांकावर कोण आहे मग, तर अमेरिका, दुसरा आहे रशिया, तिसरा आहे चीन आणि 4था आहे भारत. ओके, तर मग आता सर्वात शेवटी कोण आहे मग, तर भूतानचा नंबर सर्वात शेवटी लागलेला आहे. त्याचा क्रमांक आहे 145. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या.
नेक्स्ट पाहूया, सोनाली मिश्रा याची रेल्वे संरक्षण दलाच्या RPFच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. बघा, रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक, तर त्यांचं नाव आहे सोनाली मिश्रा. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट, 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना मिळाला. बघा, 2025चा संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या पुरस्कार कोणाला मिळाला, तर वर्षा देशपांडे यांना मिळालेला आहे. नेक्स्ट, अष्टलक्ष्मी महोत्सव एक सांस्कृतिक महोत्सव आहे. बघा, अष्टलक्ष्मी महोत्सव हा एक सांस्कृतिक महोत्सव आहे. तर कोणत्या ठिकाणी पार पडला, नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला. 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये पार पडला. नेक्स्ट, ऊर्जावीर योजना, तर ही योजना कोणत्या सरकारने चालू केली, तर आंध्र प्रदेश सरकारने ऊर्जावीर योजना चालू केली. नेक्स्ट, अंडर-19 पुरुष आशियाई कप कोणी जिंकला मग, तर बांगलादेशने जिंकलेला आहे अंडर-19 पुरुष आशिया कप. ओके, तर ही 2025ची आवृत्ती किती होती, 11वी आवृत्ती होती. आणि ठिकाण कुठे मग हा पार पडला, तर दुबई या ठिकाणी पार पडला. ओके, तर दिनांक 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2024. ओके, 2024 बरं का, लक्षात घ्या. तर उपविजेता संघ कोणता आहे, तर आपला भारत उपविजेता संघ आहे. नेक्स्ट, फोर्ब्स 2024 जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या 3 भारतीय महिलांचा यांचा नावाचा समावेश आहे. बघा, फोर्ब्स 2024च्या यादीमध्ये आपल्या भारतीय महिलांचा समावेश आहे. किती, तर 3 महिलांचा समावेश आहे. तर त्या 3 महिला कोणत्या आहेत, तर 28 नंबरला आहेत निर्मला सीतारामन, त्याच्यानंतर 80 नंबरला आहेत रोशनी नादर मल्होत्रा, 82 नंबरला आहेत किरण मुजुमदार. ओके, ह्या तिन्ही महिला व्यवस्थित लक्षात घ्या, परीक्षेला विचारू शकतात. नेक्स्ट, भारतातील पहिले सीमावर्ती सौर गाव कोणते आहे मग, तर मसाली गुजरात या राज्यामध्ये आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील पहिले सीमावर्ती सौर गाव मसाली. ओके, राज्य विचारलं तर गुजरात. नेक्स्ट, पहिला अंडर-19 महिला आशियाई कप ओके कोणी जिंकला, तर भारताने जिंकला आणि उपविजेता आहे बांगलादेश. ओके, नेक्स्ट पहा, पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025ची. ओके, खूप महत्त्वाची स्पर्धा आहे पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025. तर ही पहिल्यांदाच ही स्पर्धा भारतात होणार आहे, त्याच्यामुळं महत्त्वाची आहे. कुठे आयोजन होणार आहे, दिल्ली या ठिकाणी. तर ही 2025ची कितवी आहे आवृत्ती, तर 12वी आवृत्ती आहे. कालावधी जर विचारला तर 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये दिल्ली या ठिकाणी पार पडणार आहे. ओके, नेक्स्ट, 100वा तानसेन संगीत महोत्सव खूप महत्त्वाचा आहे. ठिकाण कुठे पार पडणार आहे, तर ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी पार पडलेला आहे. तर दिनांक 15 ते 19 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये पार पडलेला आहे. मित्रांनो, जास्त करून सरळ सेवेमध्ये दिनांक ह्या असे छोटे विचारू शकत नाहीत प्रश्न बरं का. फक्त कसा विचारू शकतात प्रश्न, तर 100वा तानसेन संगीत महोत्सव कोणत्या ठिकाणी पार पडला, तर ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी पार पडला. ओके, आणि जर याची स्थापना विचारली तर राष्ट्रीय तानसेन सन्मान 1980 याची स्थापना 1980. ओके, चला नेक्स्ट, व्ही रामसुब्रमण्यम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. खूप महत्त्वाचा आहे बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती कोणाची झालेली आहे, तर व्ही रामसुब्रमण्यम. ओके, नेक्स्ट, भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. आता आपण त्याच्याबद्दल माहिती पाहूया. तर याची स्थापना विचारू शकतात, स्थापना कधी झाली, तर 12 ऑक्टोबर 1993. ओके, आणि याची ब्रीद वाक्य काय होते मग, सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्व सुखी हो, हे भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे ब्रीद वाक्य आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024चा बघा, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स NRI 2024. तर याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 49वा. 2023मध्ये भारताचा क्रमांक होता 60वा. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट पॉईंट बघूया. देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे मग, तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्याचं नाव जर विचारलं तर अभय प्रभावन हे त्याचं नाव आहे. ओके, नेक्स्ट,
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणता आहे? चिनाब पूल. ओके, बघा महत्त्वाचा आहे, खूपच महत्त्वाचा आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल त्याचं नाव आहे चिनाब पूल. तर ओके, तर हा चिनाब नदीवरील हा पूल आहे, जम्मू या ठिकाणचा आहे, जम्मू या केंद्रशासित प्रदेशातला. ओके, जर याची उंची विचारली तर 359 मीटर आणि फुटामध्ये जर विचारली तर 1178 मीटर. ओके, आणि याची लांबी विचारली तर 1315 मीटर त्याची लांबी आहे. नेक्स्ट, 18वा सूर्यकिरण युद्धाभ्यास 2024चा खूप महत्त्वाचा आहे बघा. 2024चा सूर्यकिरण युद्धाभ्यास हा 18वा युद्धाभ्यास आहे. तर भारत आणि नेपाळ या दोन देशांच्या मध्ये 18वा सूर्यकिरण युद्धाभ्यास झालेला आहे. नेक्स्ट बघा, भारतातील पहिली कॉस्टलाईन वेडर्स पक्षी गणना गुजरातमध्ये सुरू होणार आहे. बघा महत्त्वाचे आहे, कॉस्टलाईन वेडर्स पक्षी गणना गुजरातमध्ये सुरू होणार आहे. ओके, आणि भारतातील पहिलीच आहे त्याच्यामुळे महत्त्वाचे आहे. नेक्स्ट, फ्लेमिंगो फेस्टिवल 2025चा कोणत्या ठिकाणी पार पडला? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पार पडला. नेक्स्ट, ग्रामीण भारत महोत्सव 2025 तर 4 जानेवारी ते 9 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये ग्रामीण भारत महोत्सव 2025 पार पडलेला आहे. तर ठिकाण तर कुठे पार पडला? तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला. उद्घाटन कोणी केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आणि 2025ची थीम काय होती? तर विकसित भारत 2047 साठी सर्वसमावेशक ग्रामीण भारताची उभारणी ही याची थीम होती. चला नेक्स्ट, 14 जानेवारी 2025 पासून डॉक्टर व्ही नारायण यांची इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. खूप महत्त्वाचं आहे बघा, 14 जानेवारीपासून डॉक्टर व्ही नारायण यांची इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघूया आता इस्रोबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स. तर इस्रोची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1969. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी. मग इस्रोचे संस्थापक कोण होते? तर डॉक्टर विक्रम साराभाई हे इस्रोचे संस्थापक होते. ओके, नेक्स्ट, प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025चा कोणाला मिळाला मग? तर डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना दिला गेलेला आहे. प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025चा. ओके, नेक्स्ट, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 तर याच्यामध्ये भारताची रँकिंग आहे 85वी. ओके, महत्त्वाचे आहे बघा, याच्याबद्दल खूप आपण महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया. तर बघा मग, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025चा भारताची रँकिंग आहे 85वी. ओके, मग 2024मध्ये भारताची रँक होती 80व्या स्थानावर. मग आता पहिले 3 देश आपण पाहूया. तर पहिला देश महत्त्वाचा असतो, पहिला देश आहे सिंगापूर. ओके, सिंगापूर हा 195 देशात व्हिसामुक्त प्रवेश केलेला आहे. सिंगापूर देशाने 195 देशामध्ये व्हिसामुक्त प्रवेश केलेला आहे. ओके, दुसरा देश आहे जपान. ओके, पहिला देश कोणता आहे? तर सिंगापूर आहे. दुसरा देश आहे जपान. तिसरा देश आहे फिनलँड. ओके, आणि आपल्या भारताचा नंबर आहे 85वा. ओके, 57 देशात व्हिसामुक्त प्रवेश आहे. ओके, चला, आणि 105वा नंबर आहे अफगाणिस्तानचा. चला नेक्स्ट पाहूया महत्त्वाचा प्रश्न, पार्थ योजना तर कोणत्या सरकारने सुरू केली? तर मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली ही योजना आहे. कोणती? तर पार्थ योजना. ओके, मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली. नेक्स्ट, देशातील पहिली चालकविरहित ट्रेन बेंगळुरू या ठिकाणी सुरू झालेली आहे. ओके, बेंगळुरू या ठिकाणी सुरू झालेली आहे बेंगळुरू मेट्रो. ओके, देशातील पहिली चालकविरहित ट्रेन. ओके, नेक्स्ट, 10वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तर याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया. बघा मग मित्रांनो, आता 10वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तर बघा जगभरातील 65 चित्रपट प्रदर्शित यामध्ये होणार आहेत. तर त्याच्यानंतर मग आता मानद अध्यक्ष कोण आहेत मग? तर मानद अध्यक्ष आहेत आशुतोष गोवारीकर. ओके, यांची निवड झालेली आहे. त्याच्यानंतर फेस्टिवल डायरेक्टर कोण आहेत? सुनील सुखथनर. ओके, त्याच्यानंतर बघा ठिकाण छत्रपती संभाजी महाराज नगर. दिनांक 15 ते 19 जानेवारी 2025 या ठिकाणी या कालावधीमध्ये पार पडणार आहे. नेक्स्ट, वरिष्ठ IAS अधिकारी दिनेश टी वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
तर बघा, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर त्यांचं नाव आहे दिनेश टी वाघमारे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया महत्त्वाचा. सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार 2025चा हा पुरस्कार इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसला भेटलेला आहे. ओके. नेक्स्ट, युनेस्को वारसा यादीमध्ये समाविष्ट 12 किल्ल्यांपैकी किती किल्ले कोकणातील आहेत? बघा मित्रांनो, आत्ता नुकताच युनेस्को वारसा स्थळामध्ये 12 किल्ल्यांचा समावेश झालेला आहे. तर याच्यामध्ये या 12 किल्ल्यांमध्ये कोकणातील किती किल्ले आहेत असा प्रश्न विचारू शकतात. तर कोकणामधील 5 किल्ले आहेत. ओके. कोकणातील किल्ले 5 आहेत. त्याच्यानंतर बघा, भारतात एकूण किती युनेस्को वारसा स्थळे आहेत? तर एकूण भारतामध्ये 44 युनेस्को वारसा स्थळे आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रात एकूण किती युनेस्को वारसा स्थळे आहेत? मग तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 वारसा स्थळे आहेत. बघा, कोकणातील किल्ले किती? 5. तर भारतामध्ये स्थळे 44, महाराष्ट्रातील वारसा स्थळे 6. ओके. भारतात सर्वाधिक युनेस्को वारसा स्थळे कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर महाराष्ट्रामध्येच आहेत. हे सर्व पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. ओके. जगात एकूण युनेस्को वारसा स्थळे किती आहेत? तर एकूण 1248 युनेस्को वारसा स्थळे जगामध्ये आहेत. नेक्स्ट, जगात सर्वाधिक युनेस्को वारसा स्थळे कोणत्या देशामध्ये आणि किती आहेत? बघा, खूप महत्त्वाचं आहे. जगातील सर्वात जास्त युनेस्को वारसा स्थळे कोणत्या देशामध्ये आहेत? मग तर इटली या देशामध्ये आहेत. आणि किती आहेत? मग तर 61 इतके आहेत. ओके. व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट, जगात युनेस्को वारसा स्थळांमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारताचा क्रमांक आहे 6. नेक्स्ट, युनेस्कोची 2025वी 47वी वारसा समिती बैठक रिकामी जागा या देशांत पार पडली. बघा, 47वी 2025ची होती बरं का वारसा समिती बैठक. तर फ्रान्स या ठिकाणी पार पडली. ओके. फ्रान्स या ठिकाणी पार पडली. तर बघूया आता काही शेवटचे प्रश्न. युनेस्कोमधील भारताचे राजदूत कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे विशाल व्ही शर्मा. हे युनेस्कोमधील भारताचे राजदूत आहेत बरं का, व्यवस्थित लक्षात घ्या. चला, आजचा शेवटचा प्रश्न. युनेस्को वारसा यादीमध्ये 2025च्या जगभरातील एकूण किती ठिकाणांचा वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे? तर एकूण 21 ठिकाणांचा समावेश करण्यात आलेला आहे युनेस्को वारसा यादी 2025च्या यादीमध्ये. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे जवळपास 2 तास आपण नॉनस्टॉप लेक्चर घेतलेलं आहे. जवळपास 1000+ चालू घडामोडी या टॉपिकवर याच्यामध्ये प्रश्न तयार होतात. तर एवढंच सांगतो मित्रांनो, पाहिलेले स्वप्न साकार होईल, फक्त तू प्रयत्न सोडू नको. अडचणी येतील जरी कितीही, तू हिंमत हारू नको. तर मित्रांनो, खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. तर एवढंच सांगतो मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर व्यवस्थित आपल्या चॅनलला मस्तपैकी सबस्क्राईब करा, आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा आणि आपलं इंस्टाग्रामसुद्धा चॅनल आहे. तर या तिन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, फॉलो करा. तर मित्रांनो, ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.